नमस्कार आणि गुड इव्हनिंग. जे आज लाईव्ह ऐकणार आहेत त्यांच्यासाठी आणि जे रेकॉर्डिंग नंतर बघतील त्यांच्यासाठी. सगळ्यात आधी मी ही आपण का कल्पना सुचली आणि कसं हे सगळं तयार झालं हे मी सांगते पटकन. तोपर्यंत काही लोक जॉईन होतील. स्वाती, हे तुझ्यासाठी आहे, कारण स्वाती माझी बॅचमेट. तिने मला फोन केला आणि तिच्याशी जेव्हा मी बोलले वॅक्सिनबद्दल तेव्हा मला असं वाटलं की प्रश्न बऱ्याच लोकांच्या मनात असू शकतात. मग मी माझ्या बॅचला विचारलं आणि मग विचार केला की फक्त बॅचसाठी बोलण्याऐवजी जर ग्रुपमध्ये मी बोलले तर जास्त फायदा होईल. आणि जेव्हा आपण ग्रुपमध्ये ते क्वेश्चनची पोस्ट टाकली होती त्याच्यामध्ये पण बऱ्यापैकी क्वेश्चन्स आले होते. आणि तरीही जर काही शंका असतील किंवा काही बेसिक माहिती आहे ती सांगायला सोपं जाईल म्हणून मग मी हे क्वेश्चन आन्सरचं घेतलं. याच्यामध्ये काहीही PPT नाही आहे, काही बेसिक माहिती सांगणार आहे असं नाही आहे. क्वेश्चन्स जमतील तसे आम्ही घेऊ. आणि काल जेव्हा मी पोल टाकला आणि राजेश पण होता, मग राजेशच्या हेल्पनी नोमन स्टाईल आम्ही करायला लागलो आहे. आणि नोमन, मला आता कळलं की इथं येऊन बोलणं किती अवघड असतं. सो आपण आज कोविड वॅक्सिनबद्दल माहिती घेऊया. आणि ही माहिती अशासाठी असेल कारण सगळ्यांचं वॅक्सिनसाठी नाव ऑटो जनरेट होणार आहे कोविन ॲपमध्ये. आणि माहिती आपल्या हॉस्पिटलकडनं किंवा कॉलेजकडनं गेलेली असल्यामुळे माहिती पाठवण्याचा चॉईस आपल्याकडे नव्हता. मग माहिती सगळ्यांचीच गेलेली आहे. कोविन ॲप जेव्हा आपलं नाव ऑटो जनरेट करेल त्यावेळेला त्या दिवशी आपल्याला जायचं आहे आणि मग त्यावेळेला काय करायचं हे प्रश्न सगळ्यांच्या मनात आहेत. तर त्यासाठी तुम्हाला निर्णय घेण्यासाठी जर काही प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर ती आपण आज बघणार आहोत. तर एकच आहे की दिवस जायला नको म्हणून आम्ही हे उशिरा नाही ठेवलं, आजच्या आजच ठेवलं. आणि त्यामध्ये मग आमची गडबड झालेली आहे. आम्ही सगळे प्रश्न आधीच तयार नाही करू शकलो. आत्ता अजूनही प्रश्न येत आहेत आणि त्या फॉर्ममध्ये बऱ्याच लोकांनी प्रश्न शेअर केलेले आहेत. तर आज तुमचा प्रश्न कव्हर झाला नाही तर मी आधीच सांगून ठेवते, आपल्या यूट्यूब चॅनेलला या व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या खाली तुमचा प्रश्न टाकला जाईल आणि त्या प्रश्नाचं उत्तर देखील तिथं तुम्हाला कमेंट्समध्ये मिळेल, स्पेसिफिक प्रश्नाचं उत्तर. मग आज आपण जे प्रश्न जास्तीत जास्त लोकांना लागू होत आहेत तेवढे प्रश्न कव्हर करूया, कारण खूप मोठा पण आपण हे ठेवलं तर त्याची पण अडचण होईल. तर महत्त्वाच्या गोष्टी आपण आज कव्हर करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा मी वॅक्सिन्सबद्दल एक सांगते. ते अशासाठी कारण आपण बेसिकली हे आपल्या GMC मिरजच्या ग्रुपसाठी करतोय, पण तरी देखील हे आपण यूट्यूबला आत्ता लाईव्ह शेअर चालू आहे. त्याचं लिंक तुम्हाला कमेंट्समध्ये तिथे दिलेलीच आहे. आणि आपण कॉलेजमधल्या सगळ्या स्टाफला ही माहिती देण्यासाठी यूट्यूबची लिंक दिलेली आहे. त्यामुळं काही जनरल जे नॉन मेडिको आहेत अशा व्यक्ती देखील ही माहिती बघत असतील. तर त्यासाठी आधी वॅक्सिन्सची माहिती सांगते. आणि ही आपल्याला माहिती असणं अशासाठी आवश्यक आहे कारण जेव्हा एखादा व्हॉट्सॲप फॉरवर्ड येतो किंवा एखादी बातमी येते त्यावेळेला त्याच्यामध्ये करोनाच्या लसीमुळे असा त्रास झाला, करोनाची लस असा त्रास देते, असा साधारण जनरल टायटल असतं, हेडिंग. आणि जेव्हा आपण हेडिंग वाचतो मग तेव्हा आपल्या मनामध्ये एकदम भीती तयार होते. तर सगळ्यात आधी आपण हे लक्षात ठेवायचं आहे की कोणतीही बातमी, कोणतीही गोष्ट आपल्याला जरी मिळाली, व्हॉट्सॲपनी आली किंवा पेपरमध्ये आली, कुठल्याही लसीबद्दल माहिती असेल तर सर्वात आधी ती लस कोणती आहे हे नाव बघा त्याचं. कारण आत्ता सध्या जवळपास 4 ते 5 लसी ऑलरेडी आपण जगभरामध्ये देत आहोत. त्याच्यामध्ये ज्या वेस्टर्न कंट्रीज आहेत तिकडे फायझर आणि मॉडर्नाच्या लसी आहेत. त्या लसी mRNA ह्या प्रकारच्या आहेत, ज्याच्यामध्ये mRNA लिपिड नॅनो पार्टिकलमध्ये बसवलेला आहे आणि तो बॉडीमध्ये सोडला जातो, जो पेशीमध्ये प्रवेश करेल. पेशीमध्ये गेल्यानंतर तो रायबोझोम बरोबर प्रोटीन तयार करेल, S प्रोटीन. आणि त्या S प्रोटीनबद्दलची अँटीबॉडी जी आहे ती शरीरामध्ये तयार होईल. हे नवीन टेक्नॉलॉजीनी केलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या प्रकारचे जे वॅक्सिन्स आहेत ते आहेत ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनिकाचं जे आहे वॅक्सिन, ज्यालाच आपण भारतामध्ये कोविशिल्ड या नावाने ओळखतो, हे वॅक्सिन. आणि त्याच्याबरोबर तशाच तंत्रज्ञानाने बनवलेलं रशियाचं स्पुतनिक 5 हे वॅक्सिन आहे. मग ही 2 वॅक्सिन्स ही सारखे टेक्नॉलॉजी वापरतात, थोडा थोडा फरक आहे त्याच्यामध्ये. आता ही टेक्नॉलॉजी कशी आहे तर हे दोन्ही वॅक्सिन जे आहेत त्याच्यामध्ये
व्हायरल वेक्टर वॅक्सिन या प्रकारचे आहेत, ज्याच्यामध्ये एखादा दुसराच व्हायरस घेतला जातो. त्या व्हायरसला सध्या तरी हे व्हायरस असे आहेत की रिप्लिकेट होत नाहीत, म्हणजे ते तुमच्या शरीरामध्ये गेल्यानंतर वाढणार नाही आहेत. जर तुम्हाला 100 व्हायरसचा डोस दिलेला असेल तर ते तुमच्या शरीरामध्ये 100च व्हायरस राहणार आहेत, ते वाढणार नाहीत, इन्फेक्शन पसरणार नाही आहे. ही ह्याची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि हे त्यांनी एक जीन डिॲक्टिवेट करून असं घडवून आणलेलं आहे. त्या व्हायरसमध्ये ते दोन्ही पण ॲडिनो व्हायरस आहेत. रशियाचा आहे ते ह्युमन ॲडिनो व्हायरस आहेत, 2 स्ट्रेन वापरलेत. आणि जे आपलं कोविशिल्ड आहे त्याच्यामध्ये चिंपांझी ॲडिनो व्हायरस आहे. आता या व्हायरसच्या DNA मध्ये त्यांनी SARS-CoV-2चा S प्रोटीनचा जीन टाकला आहे. आणि तो जीन जेव्हा आपल्या बॉडीमध्ये जाईल, डोस दिल्यानंतर, ते वॅक्सिन दिल्यानंतर ॲडिनो व्हायरस आपल्या पेशीमध्ये प्रवेश करणार. पेशीमध्ये गेल्यानंतर त्याच्यामधलं जे DNA आहे ते न्यूक्लियसमध्ये जाईल, तिथून mRNA तयार होईल आणि मग mRNA S प्रोटीन तयार करेल आणि मग आपल्या पेशी S प्रोटीन डिस्प्ले करतील आणि त्यानंतर इम्युनिटी तयार होईल. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की DNAचा आपल्या ह्युमन DNA बरोबर अटॅचमेंट होणार नाही आहे, ते सेपरेटच राहणार आहे आपल्या न्यूक्लियसमध्ये आणि mRNA तयार करणार आहे. आणि हे ॲडिनो व्हायरस म्हणजे कुठला व्हायरल वेक्टर निवडायचा, कुठला व्हायरस निवडायचा, हा निर्णय बऱ्याच वर्षांच्या स्टडीनंतर झालेले असतात. ते आत्ता अचानक ठरलेले नसतात. त्यामुळे सेफ्टी ही आधी बघितली जाते आणि त्यानंतर कुठला व्हायरल वेक्टर निवडायचा हे ठरवलं जातं. काही वॅक्सिन असे आहेत की ज्याच्यामध्ये रेबीजचा व्हायरस वापरला आहे किंवा आणि कुठले ह्युमन डिसिजेसचे व्हायरस वापरलेले आहेत, असे सुद्धा केले जातात. याच्यामध्ये आपण जो कोविशिल्ड घेणार आहे त्याच्यामध्ये ह्युमन व्हायरसच नाही आहे, चिंपांझी ॲडिनो व्हायरस आहे, त्यामुळे त्याचा आजार आपल्याला होणार नाही आहे. आणि जरी झाला तो ॲडिनो व्हायरस म्हणजे सर्दीचा व्हायरस आहे, त्यामुळे सर्दीपेक्षा मोठा काहीही त्रास त्याच्यामध्ये होणार नाही. त्यानंतर जे वॅक्सिन सध्या उपलब्ध आहेत ते आहेत आपल्या इंडियाचं कोवॅक्सिन आणि दुसरं आहे ते चायनीज वॅक्सिन आहे, जे काही देशांमध्ये आणि चायनामध्ये दिलं जातं. बहुतेक नोवा असं काहीतरी नाव आहे, त्याचं नाव मला कन्फर्म लक्षात नाही. तर हे दोन्ही जे वॅक्सिन आहेत त्याच्यामध्ये जे तंत्रज्ञान वापरलं आहे, हे तंत्रज्ञान आपण शेकडो वर्षांपासून जे वापरलं होतं, वॅक्सिनची सुरुवातच त्याच्यामधनं झालेली आहे की आपण मायक्रो ऑर्गॅनिझम घ्यायचा, त्याला मारायचं, म्हणजे त्याच्यामधलं जेनेटिक मटेरियल संपवून टाकायचं आणि त्यानंतर त्याची रिकामी शेल जी असते ती आपण आपल्या शरीरामध्ये टोचून घ्यायची. मग हे जे किल्ड वॅक्सिन, होल किल्ड वॅक्सिन असं आहे, हे आपलं कोवॅक्सिन आहे. आता ह्याच्यामध्ये लक्षात घ्या की जेव्हा किल्ड वॅक्सिन असेल त्याच्यामध्ये मल्टिपल अँटीजेन्स आपल्या बॉडीत जाणार आहेत आणि मल्टिपल अँटीजेन्सच्या अगेन्स्ट मल्टिपल लेवलच्या अँटीबॉडीज तयार होतील. कारण आपल्याला प्रोटेक्टिव्ह अँटीबॉडी ही कुठल्याही एका अँटीजेनला जरी आली तरी देखील ते पुरेसं असतं. त्यामुळं जे नवीन तंत्रज्ञान वापरलेलं आहे, ज्याच्यामध्ये mRNA म्हणा किंवा व्हायरल वेक्टर वॅक्सिन म्हणा, याच्यामधल्या तंत्रज्ञानामध्ये दे हॅव यूज्ड स्पेसिफिक वन अँटीजन. S प्रोटीन हे एकच अँटीजन त्यांनी वापरलेलं आहे, म्हणजे त्या एकाच अँटीजनच्या अगेन्स्ट आपल्याला जास्तीत जास्त अँटीबॉडीज मिळणार आहेत. जे किल्ड वॅक्सिन आहे ते वॅक्सिन युजली डिसीज मिमिक करत नाही, त्यामुळं सगळ्या प्रकारची इम्युनिटी येईलच ह्याची खात्री नाही. आणि जे चायनाचं वॅक्सिन आहे ते 50% आहे असं इतर देशांमध्ये लक्षात आलेलं आहे. आणि आपलं जे कोवॅक्सिन आहे त्याच्या अजूनही 3rd फेज ट्रायल सुरू असल्यामुळे आपल्याला फायनल एफिकसी त्याची माहीत नाही आहे, पण आधीच्या स्टेजमध्ये एफिकसी चांगली आहे असं सरकारी संस्थांचं म्हणणं आहे. ठीक आहे. आणि जी आपण कुठलं आपलं कोविशिल्ड घेणार आहोत, तर कोविशिल्डमध्ये जी रिपोर्टेड, जो आपण फुल डोसनी घेतोय, त्याच्यामध्ये रिपोर्टेड एफिकसी आहे 70%. आणि ते नवीन तंत्रज्ञान आहेत आणि सिंगल अँटीजेन त्याच्यामध्ये कव्हर होणार आहे. तर हे झालं वॅक्सिनबद्दलची माहिती, त्याच्या टाईपची माहिती आणि त्याच्या टेक्निक्सची माहिती. या संदर्भात काही स्पष्टीकरण हवं असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये लिहा, जे शेवटी आपण घेऊया. त्यानंतर आपण आता प्रश्नांकडे वळूया. जे सुरुवातीचे प्रश्न आहेत ते थोडेसे की हे वॅक्सिन एवढ्या लवकर आलं कसं.
HIV-चं वॅक्सिन एवढी 30-40 वर्ष झाली आलेलं नाही आहे. बाकीचे वॅक्सिन्स पण वर्षानुवर्ष स्टडीज चालतात आणि हे वॅक्सिन मात्र लगेच एका वर्षात आलं म्हणजे नक्की काहीतरी आधीच ठरलं होतं किंवा आधी माहिती होतं किंवा नक्की काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे आणि आपल्याला सेफ्टी नीट मिळणार नाही. तर मी तुम्हाला हे वॅक्सिन का लवकर आलं त्याचं रिझन सांगते. आता वॅक्सिन कसं तयार होतं ह्याची प्रोसेस ही पक्की आहे. कुठल्याही नवीन ड्रग्सची, कुठल्याही वॅक्सिन्सची प्रोसेस पक्की आहे. स्टुडंट्सना आणि डॉक्टरांनाही माहिती आहे. बाकीच्यांसाठी मी शॉर्टमध्ये सांगते. नवीन काही पाहिजे असेल तर सगळ्यात पहिल्यांदा ॲनिमल स्टडीज केल्या जातात, ज्याच्यामध्ये हे सुरक्षित आहे का, मॅक्झिमम सुरक्षा त्याच्यामध्ये बघितली जाते आणि ह्याच्यामध्ये खूप हाय डोसेस दिले जातात. कारण ह्युमनना द्यायच्या आधी त्याच्यामधली सेफ्टी ही जास्तीत जास्त प्रकारे बघितली जाते. जेव्हा वाटतं की ते ह्युमनसाठी सेफ आहे त्यावेळेला फर्स्ट लेवलच्या ह्युमन ट्रायल्स कमीत कमी साधारण 100 लोकांमध्ये होतात, ज्याच्यामध्ये पुन्हा फक्त सेफ्टी बघितली जाते की सुरक्षा आहे का. जेव्हा त्या ट्रायल्स ओके होतात त्यानंतर सेकंड फेजच्या ट्रायल चालू होतात, जे साधारण 1000भर लोकांमध्ये असतील, ज्याच्यामध्ये सेफ्टी पुन्हा एकदा चेक होते आणि इम्युनोजेनिसिटी, कारण त्याच्यामध्ये वेगवेगळे गट करतात. कुणाला समजा त्यांनी 0.5 डोस दिला, कुणाला 0.1 डोस दिला, कुणाला 2 आठवड्यांनी दिला, कुणाला 4 आठवड्यांनी दिला, असे छोटे छोटे गट करून कुठल्या गटामध्ये सर्वात जास्त इम्युनोजेनिसिटी सापडेल आणि सेफ्टी पण वेगवेगळ्या लेवलला कशी येते हा अभ्यास होतो. आणि जेव्हा ही स्टेज पार पडते सेकंड स्टेज, तेव्हा आपण थर्ड स्टेजला जातो. तिसऱ्या फेजमध्ये जी ट्रायल होते त्या ट्रायलमध्ये कमीत कमी 20 ते 30,000 लोकांवर व्हावी लागते आणि त्याचे प्रोटोकॉल फिक्स असतात. ती RCT असते आणि RCTचे नियम हे अत्यंत कडक असतात. कधी पण काही रिॲक्शन आल्या त्याला कव्हर असतं आणि ते सगळे रिपोर्ट होतात आणि जेव्हा ती पूर्ण होते त्यानंतर परमिशन मिळत असते. आता जेव्हा पॅन्डेमिक सुरू आहे किंवा एखादं एपिडेमिक सुरू असतं, अशा वेळेला जेव्हा इबोलाचं एपिडेमिक आलं होतं आणि जे कंट्रोल करण्यासाठी त्यांच्याकडे वॅक्सिन मिळवण्याशिवाय दुसरा उपाय चांगला नव्हता, त्या काळामध्ये हे जे इमर्जन्सी परमिशन जो प्रकार आहे की ज्याच्यामध्ये इंटरिम ॲनालिसिस बघितलं जातं. इंटरिम ॲनालिसिस कधी करणार ह्याचे पण नियम ठरलेले असतात. म्हणजे उदाहरणार्थ जेव्हा असं असेल की जेव्हा 150 केसेस सापडतील वॅक्सिन दिल्यानंतर, दोन्ही गटामध्ये मिळून 150 केसेस सापडतील, तेव्हा आम्ही इंटरिम ॲनालिसिस करू आणि त्या ॲनालिसिसवर बेस डिसिजन घेऊ की आपल्याला वॅक्सिन देणं योग्य आहे की नाही. तर असे नियम आधीच ठरलेले असतात आणि तो प्रोटोकॉल फॉलो करणं फार महत्त्वाचं असतं, कारण प्रत्येक बॉडी ही प्रोटोकॉल व्यवस्थित झाली आहे का नाही हे खूप काटेकोरपणे बघत असते. तुम्ही बघितलं असेल की USनी जे केलं ते त्यांनी इन कॅमेरा केलं, म्हणजे ते काय बोलतायत, काय डिस्कशन होतंय सगळं सगळ्यांना दाखवलं. त्यानंतर USनी ऑक्सफर्ड म्हणजे जे ह्याचं वॅक्सिन आहे आपलं कोविशिल्ड, त्याला परमिशन दिली नाही. त्याचं रिझन फक्त एवढं होतं की त्या लोकांनी काही एका छोट्या गटाला पहिला डोस अर्धा दिला आणि त्यांच्यामध्ये 90% एफिकसी सापडली. म्हणजे दिस वॉज अ बेटर फाइंडिंग, बट स्टील दे सेड की प्रोटोकॉल फॉलो नाही झाला तर आम्ही परमिशन देणार नाही. पण जसं मी म्हटलं की पॅन्डेमिक असल्यानंतर काही गोष्टी ह्या कराव्या लागतात. त्याच्यामधले पहिली गोष्ट आहे की इमर्जन्सी ऑथरायझेशन ते देणार, परमिशन देणार. पण ते करताना तिसरा टप्पा हा कमीत कमी अर्धा पूर्ण झालेला असतो, इंटरिम ॲनालिसिस झालेलं असतं आणि त्यानंतर सेफ्टी तर आपण ॲनिमलमध्ये बघितली, पहिल्या टप्प्यात बघितली, दुसऱ्या टप्प्यात बघितली. तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण बघत असतो की जेव्हा आपण हजारो लोकांना देऊ त्यावेळेला रेअर कॉम्प्लिकेशन्स काय होऊ शकतात ते त्यावेळेला दिसतात आणि ते पण 100% दिसत नाहीत, ते नंतरच आपल्याला दिसणार असतात, जे लाखांमध्ये एकाला होणार असतात ते. आणि हे कुठल्याही औषधासाठी आणि कुठल्याही वॅक्सिनसाठी खरं आहे, कारण लाखो लोकांवर कधीही प्रयोग केले जात नाहीत, ते फक्त 20 ते 30,000 लोकांवरच होणार असतात. त्यामुळे ह्याच्यापेक्षा बेटर कुठली स्टडी होणार नाही आहे. हीच आहे स्टडी जी थर्ड फेजमधली आहे. आता थर्ड फेज कोविशिल्डनी पण त्यांचे फायनल ॲनालिसिस दिलेले नाही आहेत इंडियन पॉप्युलेशनचे, पण टेक्नॉलॉजी जी आहे ती सेम ॲज ऑक्सफर्ड आहे आणि ऑक्सफर्डचे थर्ड फेज ट्रायल पूर्ण झाले आहेत. ते 2-3 देशांमध्ये ॲक्सेप्ट झालेले आहेत. त्यामुळे त्यांचा पूर्ण डाटा हा दिलेला आहे, ओपन आहे, अवेलेबल आहे. ठीक आहे. आणि आता कोवॅक्सिन त्यांनी जे दिलं आहे ते ट्रायल मोडमध्ये दिलं आहे, कारण त्यांचा अजून व्हॉलेंटियर घेणं हा प्रकार संपलेला नाही आहे. त्यामुळे व्हॉलेंटियर अजून घेणं त्यांचं चालू आहे, पण ते फास्ट फॉरवर्ड करण्याच्या दृष्टीनं बहुधा, कारण या फेजमधनं जेव्हा लोक कन्सेंट देऊन जॉईन होतील
तेव्हा त्यांचा पुन्हा त्यांनी अभ्यास करतील आणि त्यावरनं त्याच्याबद्दलचा डाटा ते आपल्याला लवकरात लवकर देऊ शकतील. पण आत्ता या क्षणी आज आपल्याला त्याच्या इफेक्ट्सबद्दल पर्सेंटेज वाईज माहिती नाही आहे. तर हे झाले 4 स्टेजेस आणि ह्या प्रोसेसेस आणि त्या पूर्ण झालेल्या आहेत. कोविशिल्डबाबत जी माहिती उपलब्ध आहे, तर कोविशिल्डनी त्यांचं जे PDF दिलेलं आहे, तर त्या PDFमध्ये त्यांनी जे साईड इफेक्ट आहेत त्याचे 3 प्रकार सांगितलेत. एक व्हेरी कॉमन जे पॉसिबल आहे की 10 मधल्या जास्त लोक म्हणजे एकापेक्षा जास्त व्यक्तींमध्ये दिसून येतील, ज्याच्यामध्ये मेनली इंजेक्शन साईटशी रिलेटेड आहेत. साधे वार्म येणं, दुखणं, हात दुखणं वगैरे ते 10तल्या एकापेक्षा जास्त लोकांना होणार. त्यानंतर जे कॉमन आहेत ते 10 मधल्या एका व्यक्तीला होतील, ज्याच्यामध्ये समजा फ्लू लाईक सिम्पटम म्हणजे ताप येणं, अंग दुखणं, मळमळणं, त्याचा त्रास जाणवणं, आजारपण जाणवणं, हे 10 मध्ये एकाला होणार आहे. आणि 100 मध्ये एकाला जे होणार आहेत ते अनकॉमन आहेत, ज्याच्यामध्ये थकवा येईल, स्वेटिंग येईल किंवा भूक कमी झाल्यासारखं वाटेल, कुणाला पोटात थोडं दुखू शकेल. म्हणजे थोडक्यामध्ये आजारी असण्याची लक्षणं दिसणार आहेत. याचं कारणही मी तुम्हाला सांगेन. तुम्ही जर कोविशिल्डच्या साईटवर गेलात तर तिथंही त्यांनी खूप डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी पर्सेंटेज दिलं की किती टक्के लोकांमध्ये स्पेसिफिक दिसणार आहे ते मी तुम्हाला सांगते. साईट टेंडरनेस म्हणजे इंजेक्शन दिलेल्या ठिकाणी दुखणं हे 60% लोकांमध्ये होणार आहे. साईट पेन, हेडेक किंवा फटीग हे 50% लोकांमध्ये होणार आहे. थोडी अंगदुखी आणि आजारपणाचं फिलिंग जे आहे ते 40% लोकांमध्ये होईल. ताप येणं, थंडी वाजणं वगैरे 30% लोकांमध्ये होईल. आणि नॉशिया होणं वगैरे असा जो प्रकार आहे तो प्रकार साधारण 20% लोकांमध्ये. म्हणजे हे झाले कॉमन जे आहेत ते. आणि फ्लू लाईक सिम्पटम होणार ह्याचं रिझन मी सांगते. आपण वॅक्सिन देतो इम्युनिटीसाठी, म्हणजे जेव्हा वॅक्सिन एंटर करणार तेव्हा बॉडी काही ना काहीतरी रिॲक्ट करणार आणि पहिल्यांदा रिॲक्शन येते ती इनेट इम्युनिटीची. आणि इनेट इम्युनिटी जेव्हा काही त्रास होतो म्हणजे सुरुवात होते इनेट इम्युनिटीची, त्या इम्युनिटीमुळे आपल्याला ताप येत असतो, त्या इम्युनिटीमुळे तुम्हाला मलेज होत असतं, त्या इम्युनिटीमुळे तुम्हाला हात दुखणे किंवा तिथे सूज येणे, हे सगळे प्रकार आपल्या इम्युन रिॲक्शनमुळे होत असतात. मग ते काही लोकांमध्ये दिसतात आणि काही लोकांमध्ये दिसत नाही, असं का? आणि ज्यांना दिसत नाही त्यांच्यामध्ये इम्युनिटी काम करत नाही असं आहे का? तर असं नाही आहे. प्रत्येकाची इम्युनिटी ही इंडिव्हिज्युअल म्हणजे तुम्ही जनरलाइज करूच शकत नाही, कारण ती मल्टिपल गोष्टींवर अवलंबून असते, स्टार्टिंग फ्रॉम युअर जेनेटिक्स टू मेनी थिंग्स, बरोबर? त्यामुळं प्रत्येकाच्या बॉडीला कशी रिॲक्शन येईल हे आपण नाही सांगू शकत. त्यामुळं आता आम्ही ज्या लोकांनी घेतलं आहे आपल्या कॉलेजमध्ये, मला वाटतं 100हून जास्त लोकांनी घेतलेलं आहे आपल्या कॉलेजमध्ये, तर या लोकांमध्ये मला वाटतं की मेजॉरिटी लोकांना काही त्रास जास्त झालेला नाही आहे. काही लोकांना हात दुखणेपर्यंत त्रास झालेला आहे, हलवायला त्रास झाला वगैरे असं झालं आहे. काही लोकांना नॉशिया वगैरे झाला आहे आणि काही लोक आहेत थोडे ज्यांना ताप आलेला आहे किंवा आजारपण होईल एवढ्या लेवलचा ताप वाटलेला आहे. त्यामुळं असेच सिम्पटम्स हे इमिजिएट किंवा काही काळामध्ये होणारे असणार आहेत. आता एक प्रश्न असाही असतो की डिलेड इफेक्टचं काय? आता मला सांगा की समजा तुम्हाला फॉरेनमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये कुठल्या तरी जायला मिळालं आणि त्यांनी सांगितलं येलो फीवरचं वॅक्सिन घेऊन या. येलो फीवर वॅक्सिन पण आपण रुटीनली घेत नाही. पण मला वाटत नाही, आता जे लोक फॉरेनमधनं कुणी ऐकत असेल किंवा काही विद्यार्थी फॉरेनमध्ये गेले आहेत आपले, आपण असं कधी विचार केला आहे की मी आता येलो फीवरचं वॅक्सिन घेणार आहे आणि मग मला लाँग टर्म काय होणार आहे? जे लाँग टर्म इफेक्ट आहेत ते लाँग टर्म इफेक्ट डिसीजला पण असतात आणि वॅक्सिनचे लाँग टर्म इफेक्ट असे इतर कोणत्याही वॅक्सिनबद्दल असं काही उपलब्ध नाही आहे की हे त्याचे लाँग टर्म इफेक्ट आहेत. फक्त लोकांना भीती ही आहे की हे नवीन तंत्रज्ञानाचं काय होणार. पहिली गोष्ट, mRNA तंत्रज्ञान आपल्याकडे नाही आहे. आपल्याकडे आहे ते व्हायरल वेक्टर वॅक्सिनचं आहे. यापूर्वी व्हायरल वेक्टर वॅक्सिनचा वापर हा इबोलाचा जो आजार आहे आफ्रिकेमधला, साऊथ आफ्रिकेमधला, त्या एपिडेमिकच्या कंट्रोलमध्ये करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये देखील त्यांनी कोणतंही असं सिव्हिअर किंवा लाँग टर्ममध्ये काही अडचण जाणवते असं दाखवलेलं नाही आहे. आणि जेव्हा कधी आपण साईड इफेक्ट म्हणतो वॅक्सिनचे, नक्की साईड इफेक्ट कशाला म्हणायचं हा देखील प्रश्न असतो. एक भीती असते की वॅक्सिन घेतल्यानंतर तो आजार होईल का? जसं पोलिओमध्ये एक वॅक्सिन इंड्युस्ड असतं, जे लाईव्ह वॅक्सिन्स असतात त्याच्यामध्ये एक रिमोट पॉसिबिलिटी असते की तोच आजार होऊ शकेल. तर आपल्याकडे जे 2 वॅक्सिन आहेत, कोवॅक्सिन आहे ते तर किल्ड आहे, त्यामुळे तो आजार होणं शक्यच नाही आहे. दुसरं जे आहे कोविशिल्ड,
त्याच्यामध्ये आपण करोना देतच नाही आहे, करोना व्हायरस वापरलेलंच नाही आहे. आपण काय वापरलं आहे, चिंपांझी ॲडिनो व्हायरस, त्याचा आजार माणसाला होणार नाही आहे. त्यामुळं ह्या दोन्ही वॅक्सिननी कोणत्याही प्रकारचा आजार होणं शक्य नाही आहे. आता जेव्हा mRNA आणि DNA किंवा असं काही म्हणजे कुठलंही जेनेटिक मटेरियलचा शब्द येतो, तेव्हा पहिल्यांदा भीती वाटते की अरे जेनेटिक मटेरियल वापरतात त्याचा काही परिणाम होईल का? तर आता हे लक्षात घ्या, ज्यांची इम्युनिटी आहे चांगली, म्हणजे जे सगळे आपण लोक आहोत, त्या लोकांमध्ये कुठल्याही पेशीमध्ये जेव्हा कुठलंही व्हायरस किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम गेलेलं असतं आणि ती पेशी अँटीजन दाखवत असते, म्हणजे इट इज प्रेझेंटिंग अँटीजेन्स टू द इम्युनिटी, त्यावेळेला ती पेशी देखील इन्फेक्टेड म्हणूनच ट्रीट केली जाते आणि आपण त्या पेशीला देखील, आपल्याकडं नॅचरल किलर सेल्स आहेत इम्युनिटीमध्ये, बरोबर ना, आणि त्यांचं काम असतं की त्या आपल्या पेशींना पण मारून टाकतात आणि आपल्या पेशी घेऊन जातात. त्यामुळे ज्या कुठल्या 100,000 पेशींना हा व्हायरस तुमच्या एंट्री करणार आहे, त्या पेशी देखील नष्ट केल्या जाणार आहेत. त्यामुळे चिंपॅन्झी ॲडिनो व्हायरस जो आहे तो आपल्या शरीरामध्ये शिल्लक राहणार नाही आहे, हा प्रश्न आहे. त्यामुळं लॉंग टर्म ह्याच्यामध्ये नक्की कुठल्या ह्यानी इफेक्ट होणार आहेत ह्याचा जोपर्यंत आपल्याकडे काही बेस नाही आहे, त्यामुळं फक्त होऊ शकेल का या शंकेनी भीती येणं हे थोडंसं जास्त वाटतं. मग ही भीती मला याच्याबद्दल आहे आपल्या कोविडबद्दल. तर आपण कोविडबद्दल बहुधा पुढचा प्रश्न घेणार आहोत. कारण बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की खरंच कोविडसाठी वॅक्सिन घ्यायची काय गरज आहे? कोविड तर 80% लोकांमध्ये माइल्ड असतो. कोविड म्हणजे फ्लूसारखाच आहे, सर्दीसारखा आहे आणि आपण सर्दीचं तर इंजेक्शन इंडियामध्ये तरी घेत नाही. मग आपल्याला कोविडचं वॅक्सिन घ्यायची गरज काय आहे? आता ह्या प्रश्नाचं मल्टिपल लेवलला उत्तर असू शकेल. पहिलं तर हे की मी दरवेळी सांगत असते जेव्हा कधी मला चान्स मिळतो की प्लीज लक्षात घ्या की कोविडचा आपण कंपॅरिझन इतर कुठल्याही आजाराबरोबर करू शकत नाही, कारण हा नोवेल व्हायरस आहे. पहिली गोष्ट, त्याचं वय फक्त 1 वर्ष आहे. सध्या आपल्याकडे फक्त 1 वर्षाचा डाटा आहे. ह्याच्या पुढे काय होणार आहे, पुढे काय इफेक्ट होणार आहेत याच्याबद्दल कोणीही नक्की काही सांगू शकत नाही. आणि जरी आपण म्हणत असलो की ह्याचं नाव आहे SARS-CoV-2, पण असं बिलकुल नाही आहे की तो सेम टू सेम SARS-CoV-1 सारखा वागतोय. कारण SARS-CoV-1चा आपल्याला जास्ती त्रास झाला नव्हता, पॅन्डेमिक तर बिलकुल झालं नव्हतं, त्याचे एवढे फास्ट म्युटेशन्स झाले नव्हते, त्याच्यामध्ये एकाच वेळेला 23 म्युटेशन्स सापडले नव्हते. येते ना लक्षात की एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत आणि आपल्याला लगेच अँटीव्हायरल सापडलं होतं, जे आपल्याला अजूनही सापडलं नाही. वर्ष झालंय. विथ ऑल दिस टेक्नॉलॉजी कोणतंही ड्रग असं नाही आहे की जे आपल्याला क्युअर करू शकेल किंवा त्या व्हायरसला मारू शकेल. त्याचप्रमाणे जेव्हा कधी नवीन व्हायरस असतो, त्या व्हायरसचं अजून ठरलं नसतं की मी फायनली कुठल्या सिस्टीममध्ये जाऊन, म्हणजे फायनल सिस्टीम डिसाईड झालेली नसते. सो द इनिशियल फेजेसमध्ये कुठल्याही नोवेल डिसीजमध्ये होल सिस्टीम्स, सगळ्या सिस्टीम्स इन्व्हॉल्व होणार असतात आणि प्रत्येक सिस्टीममध्ये तो वेगळ्या प्रकारे रिॲक्ट होणार असतो. त्यामुळे जरी लोकांना कोविड म्हणजे त्याचे रेस्पिरेटरी सिम्पटम्स आले नसतील, तरी ह्याची बिलकुल गॅरंटी नाही आहे की त्यांनी त्यांच्या बाकीच्या सिस्टीम इन्व्हॉल्व केलेल्या नसतील आणि त्या कोणत्या सिस्टीममध्ये गेलेला आहे हे आत्ता आपल्याला माहीत नाही आहे. पुढे तो काय पिक्चर क्रिएट करेल हे आपल्याला माहीत नाही आहे. आणि बिकॉज इट इज व्हायरस वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल. वी नो व्हेरी मेनी व्हायरल डिसीजेस, जसं हिपॅटायटिस बी आणि सी आहे, माहिती आहे की नंतर कॅन्सर्स होतात. आपल्याला हे माहिती आहे, कांजण्या जर झाल्या असतील तर तो व्हायरस पूर्ण शरीरातून जात नाही, तो असतो आणि कधी तुमची इम्युनिटी कमी झाली किंवा वय झाल्यानंतर तुम्हाला नागिण उठते, जी लहानपणीच्या कांजण्यापासून आलेली असते. सो व्हायरस कसा करेल, काय करेल हे अजून आपल्याला क्लिअर नाही आहे. त्यामुळं जेव्हा आता मी माझं पर्सनल की मी काय विचार केला, जर मला एक अननोन डिसीज ज्याच्याबद्दल फुल पिक्चर माहीत नाही आहे आणि एक व्हायरस जे न्यू टेक्नॉलॉजी आहे, जी गेली काही वर्ष वापरली जाती आहे, वेगळे वेगळे वॅक्सिन्स त्या न्यू टेक्नॉलॉजीनी ऑलरेडी ट्रायलमध्ये आहेत आणि ज्याचे ट्रायल्स पूर्ण किंवा इंटरिमपर्यंत पूर्ण झालेले आहेत, याच्यामध्ये जर मला चॉईस करायचा असेल तर मला माहीत आहे की डिसीजचे कॉम्प्लिकेशन्स फार होऊ शकतात. वॅक्सिनचे कॉम्प्लिकेशन्स जास्तीत जास्त पॉसिबिलिटी काय आहे मला माहीत आहे. आणि आपण जे ॲनाफिलॅक्सिस, जी सिव्हिअर रिॲक्शन म्हणतो, ती ईच अँड एव्हरी वॅक्सिनसाठी असते. प्रत्येक वॅक्सिनसाठी ती 1 in million आहेच. त्यामुळे सिव्हिअर ॲनाफिलॅक्सिस रिॲक्शन ही
कोणत्याही इंजेक्शनला होणारी आहे, त्या ॲनाफिलॅक्सिसला भिवून मी बाकी सगळे इंजेक्शन घेत नाही असं होत नाही. ब्लड चढवताना असते, प्रत्येक ह्याच्यामध्ये ॲनाफिलॅक्सिसची रिॲक्शन पॉसिबल असते. त्याची ट्रीटमेंट आपल्याकडे तयार आहे, त्याचा प्रोटोकॉल तयार आहे, इमर्जन्सी रिस्पॉन्स तयार आहे. त्यामुळं जर तसं झालं तर त्यासाठी पूर्ण काळजी घेतली जाणार आहे, हे आपण जाणून घ्यायचं. आणि कोविडच्या बाबतीमध्ये जो अजूनही मीडियामध्ये तेवढा आलेला न आलेली गोष्ट जी आहे, जसं HIV लोक होते जे सुरुवातीला त्यांच्यासाठी म्हणजे पॉझिटिव्ह, आपण फक्त प्रिव्हेन्शनकडे लक्ष दिलं, पॉझिटिव्ह लोकांकडे लक्ष दिलं नव्हतं. तसंच याच्यामध्ये पण होतंय, आपण प्रिव्हेन्शनकडे लक्ष देतोय किंवा ॲक्यूट डिसीजकडे लक्ष देतोय. याच्यामध्ये जे लॉंग कोविड प्रकार आहे, ज्याचं पर्सेंटेज लक्षात घ्या 10 ते 40% आहे. एवढे लोक आहेत आणि काही त्याच्यामध्ये जे अनुभव येतात ते अतिशय वेगळ्या प्रकारचे आहेत. याच्याबद्दल डाटा अजूनही तयार होतोय. एक्झाम्पल म्हणून एका ग्रुपमधली एक पोस्ट आम्ही दाखवतोय की त्या ठिकाणी कसा अनुभव आलेला आहे. तर हे त्यांनी एक स्वतःचा अनुभव दिला होता की त्याच्यामध्ये CT केल्यानंतर त्याच्यामध्ये फाइंडिंग्स नॉर्मल दिसले, पण एक वेगळ्या टेक्नॉलॉजीनी बघितल्यानंतर असं लक्षात आलं की जे मायक्रो व्हेसल्स आहेत त्याच्यामध्ये डॅमेजेस झालेले आहेत. म्हणजे पिक्चर दिसताना आपल्याला नॉर्मल दिसतं, पण मायक्रो डॅमेजेस काय झालेत हे लक्षात येत नाही. मग त्या बाईच्या मुलाच्या बाबतीमध्ये घडलेला प्रसंग आहे आणि हे खरे लोक आहेत, कारण ह्या लोकांचं एक असोसिएशन आहे, त्यांनी एक कॉन्फरन्स घेतलेली आहे, WHO पण त्याच्यामध्ये त्यांनी इन्व्हॉल्व केलेलं होतं. सो इट इज वर्किंग ॲट मल्टिपल लेवल्स. तर तिथं त्या मुलाच्या बाबतीतला अनुभव असा आला की तो 9 वर्षाचा मुलगा ज्याला असिम्प्टमॅटिक डिसीज झालेला होता आणि त्याच्यामध्ये लॉंग कोविड सिम्पटम्स होते आणि सडनली विदाऊट एनी पेन, विदाऊट एनी ब्लिडिंग एखादा दात त्याचा निघून गेलेला आहे, म्हणजे बसल्या बसल्या दात हातामध्ये आला. सो असे विचित्र प्रकारचे अनुभव येण्याची शक्यता आहे आणि हा डाटा पुढच्या काही वर्षांमध्ये तयार होईल. आज आपल्याला माहीत नाही काय काय होऊ शकेल. आणि हे आता एकट्याच्या बाबतीत घडलंय असं तिला वाटलं. तिने त्या ग्रुपमध्ये शेअर केल्यानंतर की हे असा अनुभव आलाय आम्हाला आणि कुणाला आला आहे का. कोविडवाल्यांचे ग्रुप्स आहेत असे ज्यांना कोविड होऊन गेलाय त्यांचे. तर त्याच्यामध्ये बाकीच्या लोकांनी त्यांच्या दातांच्या तक्रारी सांगितल्या की हो, आमच्या दातांना पण अशा काहीतरी वेगवेगळ्या प्रकारचे त्रास सुरू झालेत. कोविड झाल्यानंतर त्रास सुरू होतात, कोविड झाल्यानंतर तब्येतीच्या तक्रारी सुरू होतात. सो अशा प्रकारे जर फ्युचर काही होणार असेल तर कोविडचं इन्फेक्शन हे टाळणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण लक्षात घ्या, जेव्हा इन्फेक्शन होतं, इन्फेक्शनचा अर्थच असा आहे की तुमच्या बॉडीमध्ये लाखो कोविडच्या कॉपीज तयार झालेल्या आहेत. वॅक्सिन जेव्हा तुम्ही घेणार आहात तेव्हा तुमच्या शरीरामध्ये अख्खा कोविड जाणार नाही आहे. तुमच्या शरीरामध्ये फक्त S प्रोटीनच तयार होईल किंवा कोवॅक्सिन जर घेतलं तर मेलेला कोविड असेल. त्यामुळे त्यांनी लॉंग कोविडसारखे काही इफेक्ट होण्याची शक्यता ही अतिशय 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 निग्लिजिबल आहे. पण जेव्हा डिसीज होतो तेव्हा ही शक्यता कमीत कमी 10% ते 40% एवढी आहे आणि ही भरपूर आहे. आणि सिव्हिरिटी प्रत्येकाची वेगळी असेल, कुणाची कशी असेल सांगता येत नाही. फॉरेनमध्ये काही इन्सिडन्सेस असे झालेले आहेत की यंग ॲथलेट्स होते युनिव्हर्सिटीचे, जे एकदम ॲक्टिव्ह होते आणि फिट होते. कोविड होऊन गेला पण त्यानंतर ते स्पोर्ट्समध्ये भाग घेऊ शकत नाही आहेत, कारण त्यांना तेवढी कॅपॅसिटी राहिली नाही आहे. त्यामुळं क्वालिटी ऑफ लाईफमध्ये फरक पडू शकतो. ज्यांना कोविड होऊन गेला आहे आणि ज्यांच्या क्वालिटी ऑफ लाईफमध्ये काही फरक पडलेला नाही आहे, ते हे 60% किंवा 90% वाले लोक आहेत, ते नशीबवान आहेत. पण काही लोकांमध्ये जर हे असं होणार असेल आणि ते थांबवण्यासाठी माझ्याकडे काही उपाय असेल तर अर्थातच तो उपाय चांगला आहे. एफिकसी जेव्हा मी 70% म्हणते त्याचा अर्थ असा असतो की तुम्ही वॅक्सिन घेतलं तरी पण साधारणपणे 30% लोकांना कोविडचं इन्फेक्शन होऊ शकतं. पण असं लक्षात आलंय की हे जे कोविडचं इन्फेक्शन होतं ते कधीही सिव्हिअर झालेलं नाही आहे. थर्ड ट्रायलमध्ये, थर्ड फेजमध्ये कोणालाही सिव्हिअर झालेलं नव्हतं आणि मृत्यू झाले नव्हते. त्यामुळं वॅक्सिन जरी 70% एफिकसी आहे असं म्हणत असले तरी देखील सिव्हिअर आजाराच्या अगेन्स्ट आणि डेथच्या अगेन्स्ट नियर 100 म्हणजे मोर दॅन 95, 98, 99 एवढ्या लेवलचं प्रोटेक्शन आपल्याला मिळतंय. साध्या कोविडला कुणीही घाबरत नाही आहे. प्रॉब्लेम काय आहे, तुम्हाला दवाखान्याची गरज पडली आणि विशेषतः जर तेव्हा ऑक्सिजन उपलब्ध नसेल तर, म्हणजेच दवाखान्याची गरज पडू नये असं आपण जगायला पाहिजे. आणि अर्थातच मृत्यू कुणाला नको आहे. आणि हे वॅक्सिन सिव्हिअर आजार आणि मृत्यूपासून फुल प्रोटेक्शन देत आहेत, त्यामुळे ते आपल्याला सेफ आहेत. आता पुढचा प्रश्न.
हा एक प्रश्न सगळ्यांना वाटू शकतो की सरकारने घेताना तर फक्त डॉक्टर आणि नर्सेसची नावं घ्यायची, त्याच्याऐवजी मग सगळेच अगदी वॉचमन आणि शिपाई आणि क्लर्क आणि असे सगळे मेडिकल कॉलेजशी रिलेटेड स्टाफ का बरं घेतला आहे, जे पेशंटशी रिलेटेड आहेत त्यांनाच घ्यायचं ना. तर आता हे लक्षात घ्या, वॅक्सिन जेव्हा लिमिटेड असतं, वॅक्सिन सगळ्या जनतेला आपल्याला द्यायचं आहे, जास्तीत जास्त जनतेला द्यायचं आहे, पण हे जेव्हा लिमिटेड असतं त्यावेळेला ज्या लोकांना जास्त धोका आहे त्या लोकांना सर्वात आधी प्रोटेक्शन देणार आहेत. आता धोका कुठे असणार? जिथे सगळे कोविडचे रुग्ण येणार, म्हणजेच हॉस्पिटलमध्ये. म्हणजे डॉक्टर आणि नर्सेस आणि जे टेक्निशियन जे काम करणार आहेत रुग्णांबरोबर, त्या लोकांना जास्ती धोका आहे हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आणि हा धोका किती आहे? जनतेमध्ये जर मृत्यूदर 1.5 असेल %, तर मेडिकल फील्डमध्ये डॉक्टरांमध्ये मृत्यूचा दर हा ह्याच्यात 10 पट आहे, 15% पर्यंत आहे. त्यामुळे हा सबस्टेन्शियल धोका आहे. तर एक तर मृत्यूचा धोका मेडिकल लोकांसाठी जास्ती आहे. आता जेव्हा आपण मेडिकल कॉलेज किंवा एखादं हॉस्पिटल म्हणतो आणि त्याच्यातल्या सगळ्या स्टाफला, म्हणजे इव्हन तुमच्या ॲम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरला किंवा गेटवरच्या वॉचमनला, सगळ्यांना हे वॅक्सिन दिलं जाणार आहे, याचं कारण असं आहे की आपण सर्व त्या हॉस्पिटलच्या प्रिमायसेसमध्ये असतो, आपण सर्व एकमेकांना भेटणार असतो आणि जेव्हा एखाद्या डॉक्टरला वॅक्सिन मिळालंय पण ते 30% मध्ये आहेत, त्यांची इम्युनिटी पूर्णपणे डेव्हलप नाही झाली, अशा वेळेला त्या व्यक्ती असिम्प्टमॅटिकली स्प्रेड करू शकतात. म्हणजे लक्षातच येणार नाही. कुठल्याही आजारामध्ये ज्या लोकांना सिम्प्टम येतं, खूप सिम्प्टम येत असतील ना तर बरं पडतं, कारण मग ती लोक आपली काळजी घेऊ शकतात, बाजूला राहू शकतात. पण जेव्हा असिम्प्टमॅटिक स्प्रेड होतो तेव्हा तो आजार कंट्रोलही होत नाही आणि त्याचा स्प्रेड थांबवणं पण अवघड जातं. त्यामुळे असिम्प्टमॅटिकली तुम्हा लोकांपर्यंत पोहोचू नये, कारण एकदा वॅक्सिन घेतलं, आत्ता आजार असताना पण आपण गॅरंटी घेऊ शकत नाहीये की लोक किती काळजी घेतील, मास्क वापरतील का नाही वापरतील. वॅक्सिन घेतल्यानंतर जरी आपण म्हटलंय की सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे, काही लोक नाही घेणार काळजी, मग असं चुकून माकून तुमच्यापर्यंत इन्फेक्शन पोहोचू नये यासाठी हे आहे. त्याचबरोबर कधी कधी आपण कागद म्हणजे फोमाइट जे म्हणतो त्याच्यामधनं जाऊ नये यासाठी आहे. आणि आपण सर्वजण एकाच बबलमध्ये आहोत, एकमेकांशी संबंधित आहोत, यासाठी जशी आमची सुरक्षा झाली, जर फक्त डॉक्टर आणि नर्सेसना दिलं तर इथे येणारा व्हायरस हा आमच्यामध्ये येणार नाही आणि तो उरलेल्या जनतेमध्ये पसरेल. कारण कधी पण असं असतं, एका गटाला वॅक्सिन मिळालं की व्हायरस तिकडनं पुढच्या गटाकडे जातो. त्यामुळं असा कुठलाही गट सोडायचा नाही या वातावरणामधला, ज्या गटामध्ये व्हायरस जाऊ शकेल आणि वाढू शकेल आणि पसरू शकेल. म्हणून आपण वर्कर्स सुद्धा घेतलेले आहेत, जे पेशंटशी रिलेटेड नाहीत. याच्याशी संबंधित पुढचा प्रश्न पण आहे की मेडिकल स्टुडंटना का देतात, आणि सगळ्या स्टुडंटना असा प्रश्न असेल की आम्ही यंग आहोत आणि आम्हाला आजार सिरियस होणार नाही, मग ही लस का दिली जाते. तर याच्यामध्ये असं आहे, जसं मी आत्ता म्हटलं की आपण सर्व एका बबलमध्ये असणार आहोत आणि जेव्हा अर्धा गट प्रोटेक्टेड होतो तेव्हा व्हायरस अल्टिमेटली दुसरीकडे जातो. हे पहिलं आहे. दुसरं की प्रत्येक म्युटंट, आता खूप सारे म्युटंट ह्या आजाराचे तयार झालेले आहेत आणि जर हे म्युटंट आपल्या देशामध्ये पोहोचले तर ॲटलिस्ट आपल्याकडे थोडीफार तरी इम्युनिटी तयार पाहिजे, जेणेकरून हा आजार पसरणार नाही. आणि जेव्हा मी आता कोविडबद्दल सांगितलं, अननोन डिसीज ज्याचे लॉंग टर्म इफेक्ट माहिती नाही आहेत आणि हा काही लोकांमध्ये क्वालिटी ऑफ हेल्थ बऱ्यापैकी अफेक्ट करतोय, अशा वेळेला जेव्हा आपल्याला अननोन गोष्ट आहे, तर ह्या अननोन गोष्टीपासून जे यंग आहे, पुढचं जनरेशन आहे, म्हणजे आता आमच्यासारख्या लोकांना काही त्रास झाला तर आमचं आयुष्य जे आहे आता लिमिटेडच आहे, अजून 30-40 वर्ष, 50 वर्ष ॲट द मॅक्स, बरोबर. पण तुम्हा लोकांच्या समोर अजून पूर्ण आयुष्य आणि सगळ्या अचिव्हमेंट आणि खूप साऱ्या गोष्टी बाकी आहेत. मग अशा वेळेला तुम्हा लोकांना प्रोटेक्ट करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळं आजार जर इन्फेक्शन आलंच, कारण तुम्ही पेशंटच्याही कॉन्टॅक्टमध्ये येणार आहात, जे डॉक्टर नर्सेस पेशंटच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार आहात, त्यामुळं व्हायरस सरकून तुमच्यापर्यंत पोहोचू नये दुसऱ्या गटापर्यंत, यासाठी यंग स्टुडंट्सना देखील त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. आणि सरकारचा थोडा स्वार्थही असेल, कारण जर खरंच दुसरी लाट आपली 5 पट 7 पट 12 पट आली तर अगदी फर्स्ट इयरपासून सगळ्यांना आपल्याला कामाला लावायला लागू शकतं. त्यामुळं त्यावेळेला प्रोटेक्टेड माणसं असली तर कधीही चांगलंच आहे. त्यामुळं मल्टिपल कारणांसाठी हे आहे. आणि जेव्हा आपण हर्ड इम्युनिटी म्हणतो, हा एक कॉमन क्वेश्चन आहे पुढचा
की शक्यता आहे की मेजॉरिटी लोकांना असिम्प्टमॅटिकली इन्फेक्शन होऊन गेलं असेल, बऱ्याच लोकांना झालेलं असेल, मग हर्ड इम्युनिटी अजून आली नाही आहे का? तर हर्ड इम्युनिटी ही तेव्हाच येते जेव्हा अँटीबॉडीज ह्या न्यूट्रलायझिंग असतात किंवा इन्फेक्शन टाळू शकतात. तर असं लक्षात आलं आहे ह्या आजारामध्ये, जसं मी म्हटलं की हा आजार थोडासा विचित्र आहे, कुठल्याही आजारामध्ये तो फिक्स बसत नाही. इन्फेक्शन झालं असेल, विशेषतः असिम्प्टमॅटिक इन्फेक्शन असेल, तर ज्या अँटीबॉडीज येतील त्या तुम्हाला प्रोटेक्ट करतील असं नाही आहे. ज्या लोकांना सिम्प्टमॅटिक आजार आलेला आहे त्यांच्यामध्ये देखील दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा अँटीबॉडीज आलेल्या आहेत. दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा अँटीबॉडीज आलेल्या आहेत आणि दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा इन्फेक्शन झालेलं आहे आणि आपल्याकडे एक केस अशी पण आहे की दोनदा इन्फेक्शन झाले आणि दोन्ही वेळेला अँटीबॉडीज आलेल्या नाही आहेत. त्यामुळं हर्ड इम्युनिटी ही फक्त इन्फेक्शन होऊन गेलं या एका क्रायटेरियावर आपण नाही ठरवू शकत. आणि जी हर्ड इम्युनिटी असते ती जेव्हा आपण वॅक्सिन देणार, त्या वॅक्सिनमध्ये कॅल्क्युलेटेड डोस असतो. जसं मी म्हटलं की दुसऱ्या फेजमध्ये वेगवेगळ्या लेवलचे अँटीजेन दिले जातात, वेगवेगळ्या काळानंतर दिले जातात आणि मॅक्झिमम इम्युनोजेनिसिटी ज्या डोसमध्ये असेल तोच डोस पुढे थर्ड ट्रायलमध्ये घेतला जातो. मग तसं आत्ता जो निवडलेला डोस आहे त्या डोसनी मॅक्झिमम इम्युनोजेनिसिटी आहे. न्यूट्रलायझिंग अँटीबॉडीज ह्या कोवॅक्सिन थर्ड फेजमध्ये दाखवण्यात आलेल्या आहेत, कोविशिल्ड थर्ड फेजमध्ये दाखवण्यात आलेल्या आहेत. कोवॅक्सिनचा आपल्याला लवकरच त्याचा डाटा मिळेल. आणि हर्ड इम्युनिटी ही अनलेस अँड अंटिल वॅक्सिनेशन केलं जाईल तोपर्यंत येणं अवघड आहे. पहिल्या ICMR सर्वेमध्ये ओव्हरऑल जर बघितलं तर 0.7% आलं होतं, जे 1.7 or 0.7 असं होतं. नंतर ते 7% ते 17% पर्यंत आलं ओव्हरऑल. आणि असं लक्षात आलं की काही पॉकेट्समध्येच फक्त वाढलंय प्रिव्हॅलन्स किंवा जो डिसीजचा अँटीजेन आहे, अँटीबॉडी आहे आणि ती सर्वत्र वाढलेली नाही आहे. त्यामुळं कुणाला प्रोटेक्शन आहे कुणाला नाही हे आपल्याला माहीत नाही आणि त्यामुळं आपल्याला हे वॅक्सिन घ्यावं लागेल. एक कन्सेप्ट जो मी काही क्लासेसमध्ये सांगितला आहे तो आहे स्विस चीज मॉडेल. स्विस चीज मॉडेलमध्ये तुम्हाला बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतील. बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं की मास्क का लावायचा ते आपल्याला 100% प्रोटेक्ट करत नाही, वॅक्सिन का घ्यायचं ते आपल्याला 100% प्रोटेक्ट करत नाही, डिस्टन्स का ठेवायचं ते आपल्याला 100% प्रोटेक्ट करत नाही. तर हे लक्षात घ्या, एअरबॉर्न डिसीजेसमध्ये 100% प्रोटेक्ट करणारी लेवल गाठणं म्हणजे एखाद्या व्हायरसच्या लॅबमध्ये जाऊन बसायला लागेल, तिकडेच ते प्रिव्हेंट होऊ शकतंय. आपल्या नॉर्मल लाईफमध्ये आपल्याला जर प्रिव्हेंट करायचं असेल तर आपल्याला ते मॉडेल राहू दे थोडा वेळ, ते आपल्याला असेच उपाय वारंवार वापरायला लागतील जे आपल्याला थोडंसं का होईना पण प्रोटेक्शन देणार आहेत. तर याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की हे चीजचे स्लाइसेस ठेवलेले आहेत ज्या प्रत्येकामध्ये छिद्र आहेत, म्हणजे ते पूर्णपणे प्रोटेक्शन देत नाही आहेत. पण जो आपल्या डाव्या हाताला व्हायरसची संख्या दिसतीये ती या सगळ्या लेयर्समधनं पार करून करून माणसापर्यंत पोहोचेपर्यंत पूर्णपणे कमी होऊन जाते. तर याच्यामधली एक लेयर वॅक्सिन आहे. त्यामुळे तुम्ही असा नाही विश्वास ठेवू शकत की ओके आता माझं वॅक्सिनेशन झालं, आता मी कोणतीही काळजी नाही घेतली तरी चालेल. नाही चालणार आहे, कारण प्रत्येक मेथड ही थोडी 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 आपलं प्रोटेक्शन वाढवत राहणार आहे. त्यामुळं आपल्याला जरी आपण वॅक्सिन घेतलं तरी देखील केअर घेणं आवश्यक आहे, ज्याच्यामध्ये आपण स्प्रेड थांबवणार, ज्याच्यामध्ये चुकून जर एखादं म्युटंट आलं असेल तर त्याचं इन्फेक्शन आपल्याला होणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, कितीही अँटीबॉडी आणि आपली इम्युनिटी असू दे, इनिशियल व्हायरल डोस पण महत्त्वाचा असतो. जर तुम्ही काहीच काळजी घेतली नाही आणि तुमचा इनिशियल बोलस इन्फेक्शनचा हा खूप हाय व्हायरल डोसनी झाला, मग अशा वेळेला इम्युनिटी ओव्हरवेल्म होईल किंवा इम्युनिटीचे आपल्या शरीराला डॅमेज होतील. मग हे फ्युचरमध्ये टाळण्यासाठी जरी आपण वॅक्सिन घेतलं, वॅक्सिननी सिव्हिअर डिसीज आणि डेथ प्रिव्हेंट होणार आहे, मात्र आपल्याला काळजी घेत राहणं हे आवश्यक आहे. आणि स्टुडंटच्या बाबतीमध्ये त्याचं रिझन काय आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. आणि जेव्हा आपण हे जनरल पॉप्युलेशनला देणार किंवा आता मी जेव्हा वॅक्सिन घेतलं तर त्या वॅक्सिनचा काय काय बेनिफिट झाला. पहिला बेनिफिट झाला की माझ्यासाठी सिव्हिअर डिसीज आणि डेथची रिस्क ही अतिशय कमी झाली, जी माझ्यासाठी फार महत्त्वाची आहे. दुसरा माझा फायदा झाला की मला जर होणार नसेल तरी जरी मी दवाखान्यात काम करत असेल तरी माझे कुटुंबीय जरा सुरक्षित झाले, कारण मी त्यांना माझा इन्फेक्शन होणार नाही आहे. 100% सुरक्षित नाही आहेत,
असिम्प्टमॅटिकली किंवा तुमच्या बॉडीवरनं घरी जाऊ शकतं, ती काळजी आपल्याला घ्यायची आहे. तिसरा फायदा असा झाला की जर सेकंड वेव्ह येणार असेल तर ॲटलिस्ट मी त्या वेव्हमध्ये भाग नसेन आणि मी ते वाढवणार नाही आहे आणि मी हर्ड इम्युनिटीचा भाग झाले, कारण माझ्यामुळे हर्ड इम्युनिटीचं पर्सेंटेज वाढेल. सो मी जेव्हा लस घेणार आहे तेव्हा माझा फायदा, माझ्या कुटुंबियाचा फायदा आणि त्याचबरोबर आपल्या कामाच्या ठिकाणचा, आपल्या देशाचा, आपल्या गावाचा हे सगळे फायदे होणार आहेत. त्यामुळे लसीकरण जेव्हा घेता तेव्हा हे मल्टिपल फायदे होतात. मग आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. हो. पुढच्या प्रश्नामध्ये सॅमसन यांनी विचारले की इन न्यूजपेपर भारत बायोटेक डिक्लेअर अबाउट कॉन्ट्राइंडिकेशन्स ऑफ वॅक्सिन, प्लीज एक्सप्लेन. मी आधी वॅक्सिनचे कॉन्ट्राइंडिकेशन कोविशिल्ड जे आपल्याकडे आहे त्याच्याबद्दल सांगते. कोविशिल्डबद्दल जे आपल्याकडे आहे, आपल्याकडे जे कोविशिल्ड आहे त्याच्यामध्ये कॉन्ट्राइंडिकेशन मुख्यतः एक दिलेलं आहे. ते म्हणजे जर तुम्हाला पहिल्या डोसला रिॲक्शन आलेली असेल किंवा तुम्हाला माहीत आहे त्याच्या कंटेंटला तुम्हाला रिॲक्शन येते. रिॲक्शन म्हणजे सिव्हिअर ॲलर्जिक रिॲक्शन, ज्याला आपण ॲनाफिलॅक्सिस असं म्हणतो. तशी रिॲक्शन जर आलेली असेल, तुम्हाला स्किनला खाज सुटली, तर हे त्याचं रिझन नाही की तुम्ही दुसरा डोस घ्यायचा नाही. सिव्हिअर रिॲक्शन आली तर ते कॉन्ट्राइंडिकेशन आहे सेकंड डोससाठी. फर्स्ट डोससाठी असं वाक्य आहे की ॲट धिस टाईम लॅक्टेटिंग मदर्स आणि प्रेग्नंट वुमन यांना हे वॅक्सिन दिलं जाणार नाही. याचा अर्थ असा नाही आहे की हे वॅक्सिन त्यांच्यासाठी धोकादायक आहे, कारण आपण बघितलं या वॅक्सिनमध्ये करोनाचा व्हायरस नाहीच आहे, फक्त एस प्रोटीन आहे आणि जो आहे तो चिंपॅन्झी व्हायरस आहे. त्यामुळं असा प्रूव्हन नाही की त्यांनी काही धोका होतो. फक्त एवढंच आहे की 2 लाईव्स असतात आणि आपल्याकडे डाटा नाही आहे, त्यांच्यावर स्टडी झालेली नाही आहे. एवढ्या कारणासाठी हे सध्या आपण त्यांना परमिशन देत नाही. फॉरेन कंट्रीजमध्ये, UK मध्ये वगैरे लॅक्टेटिंग मदर्सना इन्फॉर्म डिसिजन घेण्याचा चान्स दिलेला आहे. त्या तिकडे कोविशिल्ड किंवा ऑक्सफर्डचं जे वॅक्सिन आहे त्या तिथे विचार करणार की मला धोका किती आहे, मी डॉक्टर आहे आणि माझं बाळ किती धोका असू शकेल, पूर्ण विचारांती त्या जर घेत असतील तर त्यांना ते उपलब्ध केलं आहे. काही काळानंतर आपल्याकडेही उपलब्ध होऊ शकतं, काही महिन्यानंतर. आता सध्या ते द्यायचं नाही असं सांगितलं आहे. याखेरीज जेव्हा तुम्ही कोविशिल्ड घ्यायला जाल तेव्हा काही हिस्ट्री विचारली जाते. त्याच्यामध्ये तुम्हाला ब्लड थिनर्स आहेत का किंवा काही म्हणजे कोॲग्युलोपॅथी टाईप आहे का, अँटीहिस्टॅमिनिक काही चालू असेल, असं काही असेल तर तुम्हाला असे काही आजार असतील तर इन्फॉर्मेशन द्यायची आहे. तर याचं रिझन असं आहे, वेबसाईटवर त्यांच्या पूर्ण माहिती आहे की काय करायचं आहे. त्याचं रिझन असं आहे की जर तुम्हाला ब्लड थिनर्स किंवा तुमच्यामध्ये काही रक्तस्रावाचे घटना घडत असतील तर ज्या वेळेला इंट्रामस्क्युलर इंजेक्शन दिलं जाईल, बाकी कुणाला काही त्रास होणार नाही, पण तुम्हाला इथे रक्तस्राव होऊन इथं काळं निळं होणं किंवा त्याच्या संदर्भामध्ये काही त्रास होऊ शकतो. तर ते इंजेक्शन साईटला होईल याची कल्पना तुम्हाला असावी आणि तुमच्यावर ऑब्झर्वेशन करता यावं यासाठी ते सांगितलेलं आहे. त्यानंतर इम्युनो कॉम्प्रोमाइज्ड असाल तर सांगा असं सांगितलेलं आहे. आपण बघितलं की या वॅक्सिनमध्ये करोना व्हायरस किंवा लाईव्ह काही नाही आहे, मल्टिप्लाय काहीच होत नाही आहे. त्यामुळे इम्युनो कॉम्प्रोमाइज्ड लोकांनी असे काही प्रश्न आलेले आहेत की इम्युनो कॉम्प्रोमाइजनी काय करायचं, कॉन्ट्राइंडिकेशन दिलेलं नाही आहे, त्यांना हे देऊ शकतो. लोकांना वॅक्सिनपासून काही धोका नाही आहे, फक्त हे त्या लोकांना माहिती पाहिजे की इतरांमध्ये 70% एफिकसी असेल तर इम्युनो कॉम्प्रोमाइज्ड असल्यामुळे ते 70% आहे असं गृहीत धरू शकणार नाहीत. त्यांना त्याच्यापेक्षा कमी इम्युनिटी येऊ शकते, एवढं त्यांना माहिती पाहिजे इम्युनो कॉम्प्रोमाइजला. त्यानंतर तुम्हाला मला वाटतं प्रश्न विचारला जाणार आहे की तुम्हाला आत्ता काही आजार आहे का. आत्ता जर तुम्हाला ताप असेल किंवा काही आजार असेल तर ॲक्यूट फेजमध्ये जर तुम्हाला मेनली ॲडमिशनची गरज लागणार असेल, खूप सिव्हिअर आजार असेल तरच टाळायचं आहे, अदरवाईज तुम्ही घेऊ शकता. करोना सदृश्य लक्षण असेल तर तुम्ही तपासणी करायची आहे आणि जर ॲक्टिव्ह कोविड इन्फेक्शन असेल, आत्ता तुम्हाला कोविड आहे तर ॲक्टिव्ह असताना तुम्ही घ्यायचं नाही आहे. कमीत कमी 14 दिवस आफ्टर निगेटिव्ह टेस्ट, शक्य असेल 4 ते 8 आठवडे, एवढ्या काळानंतर तुम्ही वॅक्सिन घेऊ शकता. आणि कोविड झाल्यानंतर वॅक्सिन घ्यायचं का, तर ह्याचं उत्तर तुम्हाला मागच्या ह्याच्यात मिळू शकेल की इन्फेक्शन नंतरचं जे तुम्हाला प्रोटेक्शन आहे ते प्रोटेक्टिव्ह आहे, ह्याची गॅरंटी कोण घेऊ शकत नाही. रिइन्फेक्शन झालेले आहेत, त्यामुळं आपल्याला पुन्हा वॅक्सिनेशन हे घ्यायचं आहे. ठीक आहे. तर असे आपल्याकडे यांनी सांगितलेलं आहे. प्रश्न हा होता की कोवॅक्सिनमध्ये त्या लोकांनी जे कोविशिल्डला चालतंय
ते सगळे कॉन्ट्राइंडिकेशन म्हणून दिलेत. तर आता हे लक्षात घ्या की कोवॅक्सिन हे ट्रायल मोडमध्ये चालू आहे. ट्रायल मोडमध्ये 3रा फेज चालू आहे. त्या फेजमध्ये युजली हेल्दी इंडिव्हिज्युअलवर स्टडी केली जाते, जेणेकरून त्यांच्यामध्ये कमीत कमी कॉम्प्लिकेशन आणि जास्तीत जास्त इम्युनोजेनिसिटी दिसेल. तर जर असे इम्युनो कॉम्प्रोमाइज घेतले किंवा इतर कोणी घेतले तर अशा वेळेला त्यांच्या डाटामध्ये व्हेरिएशन येणार. त्यामुळं माझा असा अंदाज आहे की आता सध्या ते ट्रायल मोडमध्ये असल्यामुळं त्यांनी ते कॉन्ट्राइंडिकेशन सांगितलेले आहेत. पण ते किल्ड वॅक्सिन आहे, जे ॲक्च्युली इम्युनो कॉम्प्रोमाइज्ड किंवा HIV पॉझिटिव्हसाठी रेकमेंडेड असतं. त्यांना फक्त किल्ड वॅक्सिन घेण्यामध्येच सगळ्यात जास्त सुरक्षा असते. त्यामुळं हे लॉंग टर्म राहील असं नाही आहे. सध्याच्या ट्रायल मोडमुळं हे आलेलं असेल असा अंदाज आहे आणि त्याचा अर्थ त्या लोकांमध्ये त्याची काही रिॲक्शन होईल असा आपण डायरेक्टली नाही काढू शकत. आपल्याला डाटाची वाट बघायला लागेल. आणि मगाशी प्रश्न आपण फ्लॅश केला होता की हायपरटेन्सिव्ह असेल तर घ्यायचं आहे का. बहुतेक हायपरटेन्सिव्हचा होता ना. अँटीप्लेटलेट आणि अँटी हायपरटेन्सिव्ह ट्रीटमेंट. आपण हे बघितलं की वॅक्सिन हे फेज्ड मॅनरमध्ये होणार आहे आणि ते कसं ठरवणार आहे की ज्याची हायेस्ट रिस्क त्याला आधी आणि अशा टप्प्याटप्प्याने ते कमी होणार. पहिले आपण घेतले हेल्थकेअर वर्कर्स किंवा रुग्णालयाशी रिलेटेड. त्यानंतर उरलेले फ्रंटलाईन वर्कर, ज्याच्यामध्ये पोलीस येतील, NSS येतील किंवा बाकी जे काम करणार आहेत, स्वच्छता कर्मचारी येतील, आशा येतील, हे सर्व फ्रंटलाईन वर्करच्या ग्रुपमध्ये येतील. मग जेव्हा हा ग्रुप संपेल त्यानंतर जेव्हा आपण जनरल पब्लिकमध्ये जाणार आहोत, त्याची सुरुवात करणार आहोत 50 वर्षाहून अधिक व्यक्ती, म्हणजे जे वयस्कर आहेत त्या सगळ्यांना पुढच्या टप्प्यात मिळणार आहे, कारण त्यांचा मृत्यूचा धोका जास्ती आहे. तसंच ज्या कुणाला कोमॉर्बिडिटीज आहेत, डायबिटीज, हायपरटेन्शन, हार्ट डिसीज, ज्या कुठल्या कोमॉर्बिडिटीज आहेत त्या कोमॉर्बिडिटीजमध्ये डेथचा धोका जास्त असल्यामुळे इव्हन त्यांचं वय जरी 50 वर्षाच्या खालचं असेल तरी देखील त्यांना आपण देणारच आहोत. म्हणजे ते लिस्टमध्ये ज्यांना कोमॉर्बिडिटी आहे ते लोक तिथे आहेतच. मग तुम्हाला फक्त तुम्ही मेडिकलशी रिलेटेड आहात किंवा हॉस्पिटलमध्ये आहात म्हणून लवकर मिळतंय, आणि जर इथं नाही मिळालं तरी तुमचं नाव परत कोमॉर्बिड गटामध्ये येणारच आहे. त्यामुळे कोमॉर्बिड गटामध्ये हे द्यायला हरकत नाही. लक्षात घ्या की इम्युनिटी जी आहे, जर तुम्हाला कोविड झाला तर तुमचं हे सगळं औषध चालू आहे तरी देखील इम्युनिटी तयार होणारच आहे, बरोबर. जी रिॲक्शन होते ती औषधाबरोबर होत नाही. तुमच्या आजाराने जे काही डॅमेज झालं असेल ऑर्गनचं, त्याच्यावर लाखो व्हायरस हल्ला करतात आणि त्यामुळं ते डॅमेज अजून वाढतो. मग आपल्याला लाखो व्हायरस वाढूच द्यायचे नाही आहेत. आपल्याला जर न्यूट्रलायझिंग अँटीबॉडी असतील, एस प्रोटीनच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज आपल्याकडे असतील, तर जरी आपल्याला व्हायरसचं इन्फेक्शन झालं तरी ते लाखो कॉपीजपर्यंत पोचणार नाही आहे. त्यामुळं पॉसिबल डॅमेज कमी होणार आहे बॉडीचा. त्यामुळं शक्यता फार कमी आहे आणि असं कुठेही रिपोर्टेड नाही आहे अजून. आणि आपण लक्ष ठेवणारच आहोत AEFI मध्ये. कधीही रिपोर्ट झालं तर आपण त्यावेळेला पुन्हा बदलू शकतो. आत्ता या क्षणी कोणत्याही औषधासाठी किंवा कोणत्याही आजारासाठी त्यांनी कॉन्ट्राइंडिकेशन असं दिलेलं नाही आहे. सर्व प्रकारच्या आजारामध्ये हे चालू शकेल असं सांगितलेलं आहे. आता शॉर्टमध्ये रॅपिड फायर आहे. माझी अँजिओप्लास्टी झाली आहे, करोना होऊन गेला आहे, मी पुन्हा लस घेऊ शकतो का. नक्कीच घेऊ शकता, कारण करोना होऊन गेला असेल तरी इम्युनिटी लेवल किती असेल हे आपल्याला माहीत नाही आहे. ॲलर्जी आहे तिळाच्या ह्याची आणि 3 वर्षापूर्वी सिव्हिअर ॲलर्जी झालेली which caused optic neuritis. Can he take the COVID vaccine? जनरल गाईडलाईन असं आहे की जेव्हा ॲलर्जी ही सिव्हिअर प्रकारातली असते त्यावेळेला टाळलेली बरी असं त्यांनी सांगितलेलं आहे. तरी ह्याच्यामध्ये तुम्हाला हाय रिस्क किती आहे त्यांचं काम हे ठरवायला लागेल. रिस्क आणि बेनिफिट हे बघायला लागेल आणि त्यानुसार ठरवायला लागेल. लक्षात घ्या की ज्या कुठल्या ॲलर्जीच्या जास्तीत जास्त केसेस आलेल्या आहेत त्या फायझर वॅक्सिनसाठी आलेल्या आहेत, अमेरिकेतल्या वॅक्सिनसाठी आलेल्या आहेत आणि ते त्याच्या लिपिडमुळे आलेले आहेत. आपल्याकडच्या वॅक्सिनला मला वाटतं की 2-3 दिवसामध्ये फक्त एका व्यक्तीला थोडी ॲलर्जिक रिॲक्शन आली असं आलेलं आहे आणि ते जवळजवळ 2 लाख लोकांना दिल्यानंतर झालेलं आहे. आणि ॲलर्जीचं असं असतं, युजली एका गोष्टीची ॲलर्जी असते म्हणजे सगळ्याच गोष्टींची ॲलर्जी असते असं आपण म्हणू शकत नाही. त्यामुळे ते जर बाकीचे इंजेक्शन्स घेत असतील आणि त्यांचं रिस्क प्रोफाईल ह्याच्यावर ठरवायला लागेल. औषधांच्या ॲलर्जीच्या बाबतीमध्ये त्यांनी स्पेसिफाय केलेलं नाही आहे.
त्याच्याशी रिलेटेड औषध या वॅक्सिनमध्ये नाही आहे. त्याचे कंटेंट देखील त्यांच्या जे शीट दिलं आहे कोविशिल्डवाल्यांनी त्याच्यामध्ये उपलब्ध आहे आणि मला वाटतं कोवॅक्सिननी देखील आता दिलेलं आहे कंटेंटचं. ते कंटेंट तुम्ही क्रॉस चेक करून घेऊ शकता तुमच्या डॉक्टरांकडून आणि त्यावरून ठरवू शकता. ॲलर्जी साधी आहे का सिव्हिअर आहे याच्यावर ठरवायचं आहे. रिस्क किती आहे त्याच्यावर ठरवायचं आहे. Is it safe for high risk group people? हाय रिस्क ग्रुप पीपलसाठीच हे सुरू झालेलं आहे आणि डॉक्टर्स संपले आणि हे संपले की आपण हाय रिस्क ग्रुपला देणार आहोत. Is it related to the weight of patient? वजन आणि त्याच्याशी रिलेटेड याच्यामध्ये वजनाशी रिलेटेड काहीही फॅक्टर नाही आहे. प्रत्येकजण हा डोस घेऊ शकतो. म्हणजे वजन कमी असेल जास्त असेल तरीसुद्धा हा डोस घेता येतो. History of allergic bronchitis, should I take the vaccine or not? ॲलर्जिक ब्रॉन्कायटिस मला वाटतं की आत्ता थोड्या वेळापूर्वी गंगाखेडकर सरांचं देखील लेक्चर झालं. त्यावेळेलाही त्यांनी म्हटलं की ज्या लोकांना सिव्हिअर ॲलर्जिक रिॲक्शन्स आलेल्या आहेत कोणत्याही इंजेक्टेबलला अशा व्यक्तींनी घेताना रिस्क बेनिफिट ॲनालिसिसचा विचार करून घ्यावा. जरी ॲनाफिलॅक्टिक रिॲक्शन आली तरी देखील आपण ती ॲड्रिनालिननी मॅनेज करू शकत असतो. त्यामुळं तुमच्या रिस्क बेनिफिट ॲनालिसिसनी तुम्ही हा डिसिजन घ्या. आणि एका प्रकारची ॲलर्जी याचा अर्थ नेहमी सगळ्याच ॲलर्जीज होतील असं नाही. तुम्हाला इतर कुठल्या इंजेक्शनची स्पेसिफिकली जर ॲलर्जी आलेली असेल इंजेक्टेबल डोसची तर अशा वेळेला तुम्ही नक्कीच काळजी घ्या. Undergone angioplasty 2 months back. Am I eligible to receive Covishield vaccine? तुम्हाला कोविशिल्ड वॅक्सिन मिळू शकतं जर तुम्ही या गटामध्ये असाल तर. हॉस्पिटलशी रिलेटेड किंवा फ्रंटलाईन सध्या फक्त हॉस्पिटलशी रिलेटेड. मग टप्प्याटप्प्याने तुमच्यापर्यंत पोहोचेल. Is the vaccine also given to those who were already infected in the past? Yes, vaccine is being given to everyone. Previous infection status is not needed. Antibody titer status is not needed because the antibodies कोणत्या आहेत कोणत्या अँटीजेनच्या अगेन्स्ट आहेत. We do not know which the antibodies are against which antigen. So it is given. Is the vaccine useful to those who have suffered from COVID-19? If yes, how? Like I said, we are not sure whether it will have a neutralizing antibody. With vaccine, we know that it is giving neutralizing antibody. So it will help in improving the antibody and trying in a way to prevent the future infections. That is what is hoped. In India, what percent of COVID infection is likely to be clinically asymptomatic or undiagnosed? Undiagnosed is very high. I am one of them. जे मला आत्ता परवा कळलं. मी वॅक्सिन घ्यायच्या आधी अँटीबॉडी केली तर सडनली आय हॅव अँटीबॉडीज. आय हॅड झिरो सिम्टम्स. नेव्हर आय सस्पेक्टेड. द ओनली सस्पिशन आय हॅड वॉज मला जिना चढताना आता धाप लागते. सो आय हॅव पोस्ट कोविड इफेक्ट्स बट आय नेव्हर न्यू की मला कोविड झाला होता. सो देर इज अ व्हेरी हाय चान्स बट इट डझंट मीन दॅट आय हॅव प्रोटेक्शन अगेन्स्ट कोविड. सो इट इज सिमिलर. 80% are asymptomatic or mild. Picture is similar just like other world. Is it likely that huge percentage of Indian population has already been exposed, and in that case, the mortality or hospitalization rates are far less as compared to the developed countries? Obviously, कारण सर्व in any infection there are so many which do not come to the clinical horizon and they won't be tested. Like I said, even if they were positive, nobody knows whether they have neutralizing antibodies because those who had symptoms they have had again the repeat infections. So there is a huge discrepancy possible in actual infections, reported infections, and because of this we will never get to know what is the clear picture. I think the question means, what if someone is having like reaction or allergy to low dose of steroid? Should they take the vaccine? No, they are taking low dose of steroid. Okay. And whether they should take the vaccine and whether it will be effective. That should be the question. Okay. If I read it correctly. So if you are taking steroid, you can take the vaccine, but obviously the immunogenicity will be little less as compared to people who are not taking any steroid.
Sir. Whereas it is repeated exposure to different patients also matters. Is it advisable to use full PPE or shield mask or gloves or shield mask and gloves in this? Using the PPE is mainly for preventing the exposure of means preventing the fomite borne infections. That is the main funda behind using whole PPE and not taking the infection out of the hospital. Now when the community transmission is there, because we have to follow whatever guidelines are there. It is not that what we think we can do. So in hospitals, I think in the positive wards and everywhere, full PPE need to be worn. But the thing is, whenever you are using any protection, especially in non-COVID hospitals, non-COVID setups or in negative wards, take care of the entry points of the virus, mainly your nose. Your nose is continuously in contact with air. So nose followed by mouth and then eyes. So all these three areas, if you take proper care of those, chances of infection are less. Sir, very much thank you, because you mentioned the special role of healthcare workers. The thing is, we have high chance of getting exposed to mutant virus at the early stage as compared to other population. And we never know which mutant will be bypassing the immunity of body as well as the vaccine. So we have to take care while dealing with the patients, at least one. Second, we are the people who may be creating mutants, because mutants are created only when the virus is challenged either by drug or by incomplete immunity. So if we have incomplete levels of immunity and we have COVID infection, in such cases there are high chances that mutations can occur. More than actually medical people, the immunocompromised people, the UK mutant is said to be being developed, or first it was detected in a immunocompromised person, in which at the same time 23 mutations were done. After the Covaxin third trial data and found to be favorable, then Covaxin will be better. What is your opinion? So the thing is, it is very difficult to compare two vaccines which are following two different technologies. If we can compare Pfizer and Moderna. I will take Moderna because in Moderna there are very rare chances of anaphylactic reactions. The lipid they have given is good as compared to Pfizer. If I have to compare, I can compare Covishield and Russian Sputnik vaccine, Sputnik 5. Covishield has chimpanzee adenovirus, whereas Russian virus has human adenovirus of two strains of two different doses. For me, I am preferring chimpanzee because I feel that the virus which does not infect me is better than a virus which can infect me. But it is again safe because it is just a Sardika virus. The main question was about Covaxin. So if I have to compare it, I have to compare it with Chinese vaccine. Chinese vaccine is 50%. During pandemic, it is said that even 50% efficacy is good. So if it is 50% efficacy, it is good to use. The thing is whether it will be better than Covishield. So if at all I have to give my opinion, then the thing is I will go for a single antigen antibody where it will have a high dose of neutralizing antibody. I will go for a vaccine where there are high chances of cell mediated immunity, which mimics the normal, which mimics the natural infection, because it will give cell mediated immunity. And I will go where I will need less booster doses. Booster doses are usually needed for killed vaccines because the immunogenicity and the duration is usually less. This is theoretical. We don't have the data for Covaxin, but this is what is expected. So given a choice, for me, Covishield will be better, even if they have same level of efficacy or even higher level of efficacy, because I don't know for me whether I will have protection or not. So the efficacy for one person doesn't matter. Efficacy matters for a group. In our college, if we vaccinate 100 people with 70% efficacious vaccine, it means that if everyone is exposed, only 30% will get the infection, not 100% of the people. So we are saving 70% of the people by taking vaccine.
100%, we are preventing infection in 70%. And for others, death and severe disease for everyone. I think it also answers this question, how to decide between Covaxin and Covishield. That will be not the decision available. You will get one kind of vaccine there and it is your own decision. Like I said, because it is a very old technology used, killed vaccine, there will be no fear of developing COVID because of the vaccine. The chances of reaction because of adjuvants are there, and what document they have given, they have mentioned that it has aluminum hydroxide as adjuvant, but I have read that they have included some new kind of adjuvant which was imported, and the adjuvant is helping in creating the cell mediated immunity. So I am not so sure about Covaxin, but you have to read about killed vaccines. It will be similar to other killed vaccines, and then you can decide. You can't choose, we can't choose, whatever is available you have to get. Currently Covishield is available for our college, that is the fact. What if I don't take the vaccine now and wish to take it later? The thing is, clarity is not there. Registration is done, government has decided that these are the high risk group and we will provide first to them. If you deny on the day which is marked to you, what will happen next is not very clear. The chances are you won't get a second chance immediately. At a very later stage, probably. If you are waiting for the paid version, we are not sure when the paid versions will start. Okay, and now because the CoWIN app is still in development, even if you have missed, you can visit and add your name by visiting. That facility might also be available for few days. So मिस करने के बाद आपको कब मिलेगा? यंगस्टर्स के लिए मिलना मुश्किल है, बिकॉज यू आर नॉट मोर देन 50, यू डोंट हैव एनी कोमॉर्बिडिटी. सो आपका नंबर अपने एज के हिसाब से बहुत लेट आएगा. अभी सिर्फ मेडिकल स्टूडेंट बोल के आ सकता है. लाइक आई सेड, व्हेन एवरीवन अराउंड यू इज नॉट इन्फेक्टेड, अगर आप ऐसे सोच रहे हो कि बाकी लोग ले लेंगे और मुझे हर्ड इम्यूनिटी मिल जाएगी, द थिंग इज यू आर नॉट डीलिंग ओनली विथ मेडिकल कॉलेज, यू आर डीलिंग विथ जनरल पॉपुलेशन ऑल्सो. और पॉपुलेशन का हर्ड इम्यूनिटी आने के लिए अभी बहुत टाइम बाकी है, बहुत महीने बाकी है. तो ऐसा नहीं कि आपको इन्फेक्शन सिर्फ कॉलेज से होगा. सो इट्स अप टू यू टू डिसाइड कि व्हाट यू वांट टू डू. When will the second dose be given and on what basis? Second dose is given by the same vaccine which is the first vaccine. Second dose is given minimum 4 weeks apart. It could be slightly delayed, we don't know, लेकिन 4 weeks तो minimum आएगा. And CoWIN app will tell you what is your next date for vaccination. Next is, I have a road traffic accident. Operation, like accident on 28th December, operation done on 31st December for fracture tibia and fibula. Wound is covered and under treatment of orthopedic surgeon. So can I take the vaccination? Taking vaccination is not a issue. How you will reach the vaccination center, that we have to see. If you are related to college, I don't have the data because I have not taken your name. I don't know you are student or any other staff. If this is the case, you can request the authorities to keep your name at the later stage. I am not exactly sure for how many days the vaccine will be available for medical college only, and when the next group, that is the frontline workers, will be included. So you can take at a delayed time so that your wound gets healed. And there was one question somewhere, I think, that my mother is my old mother is bedridden and cannot travel. Is vaccination at home being planned? Ultimately sometime later it might happen, but at present it is not being done because it has to be watched. It has a chance of reaction, so the patient has to be at the center where the preparation of observation and AEFI kit or anaphylaxis kit is available. So getting injection at home is a very rare occurrence. Most probably no. Any other question? Yes, yes. A relative of mine who herself is a doctor has been
she had myalgia which was relieved only when she used to take Dolo. Has this adverse effect been seen with many candidates? I have given you various percentages of adverse effects. I am not sure how many days back she has taken because it started on 16th. But if she has taken in trial, it is possible. Myalgia is a very, I can say, myalgia is common or uncommon. 1 in 10 or 1 in 100 people will get myalgia. So it is possible, and this is the frequency for that. And if you have symptoms, you can take it. But the thing is, in some animal studies, recent animal studies, it has been shown that probably NSAIDs are decreasing the levels of antibody creation. Possibility is there. It is not proven or anything. So whenever possible, for your symptom, try to take plain paracetamol or try to avoid NSAIDs. But if they are very high, or it's always good to take consultation if you feel your symptoms are affecting you. When Pfizer company vaccine, 23% got facial palsy. Like that, our Covaxin has any adverse effects? Nothing is reported yet. I don't think 23 people had facial palsy. There is a report of 23 people who have died with Pfizer. It has happened in frail people, more than 80 years old people, and it is said that they were not able to sustain the usual side effects because they were frail or already compromised. That is what the I think 13 of them have been autopsy has been done. So any such kind of side effect is not yet reported. In foreign countries, Oxford is being given for many people. In India, on day 1 nearly 2 lakh, day 2 I think 1700 something, day 3 again had around more than 1 lakh people. So on today also we have done. So up till now I don't think there is any report of facial palsy. I am an MBBS student, age 21 years, no case of hypertension, tachycardia. I am not taking any medications for it as my physician has said it's just apprehension and systolic hypertension. I am obese and have strong family history of diabetes and hypertension. So can the vaccine have any adverse effects due to factors like obesity, hypertension, tachycardia? And would you suggest me to take this vaccine? The thing is, no one can suggest anyone what to do. I can give you information. It has to be decided by you because it is not a mandatory vaccination, it is voluntary, right? Now the thing is, you have many comorbidities. Even if you are young, the people who have had comorbidities, in them COVID complications as well as post-COVID complications have been very severe. One. Second, I would suggest, I don't know whether your tachycardia is long standing or not. You can get antibody test done to see whether you are already infected with COVID if it is recent onset tachycardia, because it is one of the long COVID presentations that the person has very high level of tachycardia even with slightest exertion. So get that thing done, consult your own doctor and decide. The vaccine will not interact because it is giving you just S protein. If the infection will go into your body, it will give you multiple antigens, multiple antibodies and multiple copies of virus. The Covishield will give you one antigen, no coronavirus and neutralizing antibodies. So it is your decision to take. I have psoriasis. Should I take the vaccine or should I do a sensitivity test before taking it? There is no such recommendation of doing sensitivity test, and whether sensitivity test will give you clear idea, that also we don't know. Whenever you have any rare condition, what I suggest is try to get consultation from the associations of that disease. International associations are there. There are support groups. Every disease has an association which works only for the diseased people and gives specific advice for them. But while taking the advice, specify which level of vaccine, which type of vaccine you are asking for. They might give you advice for Pfizer or Moderna vaccine. You need advice for Oxford vaccine. So you can specifically search for that.
any possibility of antigen antibody reaction in previously infected persons? In previous, it is actually possible when the antibody levels are different. I want to add this point for the Covaxin question of Dhumale sir. In Covaxin, it is possible because it is going to create multiple antibodies for multiple antigens. There is a chance of antibody dependent enhancement, which ideally needs to be ruled out. Whether it will be ruled out in the third phase trial, we are not sure. Again, it is not a very common occurrence, but it is a possibility, more so for a killed vaccine which will give multiple antibodies than a single antigen vaccine which will give you specified antibodies for a single antigen. So in theory, obviously chance always remains whenever there is infection followed by vaccination, or vaccination followed by infection, or infection followed by infection. Theoretical risk will always remain, but the risk will not be common, that is for sure. My daughter has chronic allergic rhinitis. Can she take the COVID vaccine, and which one is safe for her? Safety wise, for allergic reactions, both vaccines are we don't have exact data for Covaxin, so we can't comment much on Covaxin. For Covishield, allergens up till now have not been very commonly reported, one thing, and second, like I said, routine allergies and severe allergies are different. We do not know, or we are not very sure whether all allergic people will have anaphylactic reaction. We have to go on creating that data. Whenever you are allergic and you take the vaccine and you get any reaction, please help in creating adverse reactions, data for adverse reactions. If you get adverse reaction, report it, get it, माइल्ड होगा, मॉडरेट होगा, सीवियर होगा, डाटा क्रिएट होता जाएगा, क्योंकि जो सबसे इम्पॉर्टेंट स्टेज ऑफ स्टडी होता है, सबसे इम्पॉर्टेंट वो है फोर्थ फेज, एंड इट स्टार्ट्स आफ्टर द थर्ड फेज इज देयर. इट स्टार्ट्स आफ्टर you get approval, after marketing starts. So we are doing the fourth stage study still for all other vaccines, and now we have started fourth stage study for this Covishield. Covaxin will follow. So please report whenever you have any adverse reaction. It will get reported and new data will create, and we will identify new groups in which the probable chances are there. But like I said, even if it is a severe allergic reaction, when you can take care of that, you are in the vaccination site, injection आपको लग गया, it will happen within few minutes or within half an hour. सही है ना? तो अगर आपको कोई भी डिस्कम्फर्ट लग रहा है, जैसे सांस लेने में तकलीफ हो रही है, यू बी रेडी विद द इंफॉर्मेशन ऑफ क्या क्या सिम्टम्स आ सकते हैं. इचिंग अचानक स्टार्ट हो गया है, या आपको स्वेलिंग लग रहा है, आपके होंठ सूज रहे हैं, ऐसा कोई भी आपको अगर सिम्टम शुरू हो रहा है, दैट इज़ द टाइम यू हैव टू इमीडिएटली टेल कि प्रोबेबली आई एम हैविंग अ एलर्जिक रिएक्शन, एंड इट इज़ द गाइडलाइन. इवन इफ आपको डाउट है कि आपको एलर्जिक रिएक्शन स्टार्ट हो रहा है, एड्रेनालिन कैन बी गिवन. वन नीड नॉट वेट टिल द फुल एनाफिलैक्सिस डेवलप्स. सो अर्ली एडमिनिस्ट्रेशन, अगर आपको थोड़ा सा भी तकलीफ शुरू हो रहा है तो आप सेफ रह सकते हैं. वय वर्ष 57, मी शुगर पेशंट आहे. वॅक्सिन घेतल्यावर काही परिणाम अथवा साईड इफेक्ट तर होणार नाही ना? त्यांनी जी काही माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये कुठल्याही आजारासाठी त्यांनी कॉन्ट्राइंडिकेशन सांगितलेलं नाही आहे. ज्या स्टडी झाल्या आहेत त्याच्यामध्ये कॉन्ट्राइंडिकेशन असा उल्लेख नाही आहे. Is it safe to take with high sugar level in blood? Even if you are having, ideally when if you are having a high sugar level, या कोविडच्या काळामध्ये तुम्ही ते कंट्रोल करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे होते. हाय शुगर लेवल असेल, प्लीज कन्सल्ट युअर डॉक्टर, कारण हाय शुगर लेवल इज हॅविंग व्हेरी ॲडवर्स इफेक्ट्स ऑन युअर व्हेरियस सिस्टीम्स. इट इज नॉट गुड, अँड ऑब्वियसली इट इन्क्रीजेस युअर रिस्क फॉर कोविड. सो वॅक्सिनमध्ये आजारासाठीचं कुठलं रिपोर्टेड रिस्क नाही आहे. Ma'am, till when will we, the UG students, get vaccinated?
Till when will it start? When I think it is you have to keep a watch on the daily list, because the list is generated by CoWIN app. You have to note the messages in the mobile which you have given, mobile number which you had submitted, because CoWIN app will send you a message about the vaccination day. Up till which day it will go on, I am not sure. Every day 100 means in Sangli and in Miraj we are supposed to do 100 vaccinations every day, and I think we are not more than, मला वाटतं 5,000 पेक्षा जास्त आपण नसू. So depending on how fast we get the vaccine किंवा how fast we deny the vaccine. जर सगळ्यांनी डिनाय केलं तर उद्या पण संपेल आपलं. I am allergic to ciprofloxacin drug. Can I take the vaccine? Nothing is reported about specific drug allergies. The only contraindication is severe allergy to first dose, severe allergy to any injectable dose. Is it safe to take the vaccine if I have urticaria? Allergies, they have said it is okay to give with extra caution, precaution, observation. For history of severe reaction anaphylaxis, try to avoid. One more. यूट्यूबचे बघितले का? हो सगळ्या. आणि त्या फोटोमधले? ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी आहे त्यांना कोरोनाचा त्रास होतो. रोगप्रतिकारशक्ती शक्यतो ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, गरोदर माताची जास्त प्रमाणात कमी असते आणि ही कोविड लस त्यांना घेता येत नाही. मग या लसीबद्दल जरा सविस्तर माहिती मिळावी. कोविडचा आजार थोडासा विचित्र होता. प्रॉपर कोविडच्या आजारांनी फार कमी लोकांना त्रास झाला. जे लोक सिरियस झाले किंवा ज्यांचे मृत्यू झाले त्यांच्यामध्ये सायटोकिन स्टॉर्म आलं होतं, आणि सायटोकिन स्टॉर्म हे रोगप्रतिकार शक्ती ही कंट्रोलच्या बाहेर वाढल्याबद्दलचं आहे. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती कमी असेल तर कोविडचा जास्त त्रास होतो असं नाही आहे. उलटं ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होती, उदाहरणार्थ लहान मुलं, त्यांच्यामध्ये कोविडची लक्षणं दिसली नाहीत, त्यांच्यामध्ये असिम्प्टमॅटिक डिसीज झाला, पण त्याचे लॉंग टर्म इफेक्ट आपल्याला माहीत नाही आहेत. तर आपण लहान मुलांना सध्या देत नाही आहोत, कारण पहिली गोष्ट त्यांच्यामध्ये ट्रायल झालेली नाहीत, दुसरी गोष्ट त्यांच्यामध्ये मृत्यूचा धोका नाही आहे, आणि हे जे वॅक्सिन आहे ते मुख्यतः मृत्यू आणि सिव्हिअर आजार टाळणार आहे. त्यामुळे त्यांना ह्याच्या प्रोटेक्शनची गरज नाही आहे. त्यांना अजून आता पुढचे जे वॅक्सिन्स येतील टप्प्याटप्प्याने, शक्यता आहे एखादं चांगलं वॅक्सिन 5 वर्षांनी तयार होईल किंवा 2 वर्षांनी तयार होईल, आपल्याला माहीत नाही. तोपर्यंत लहान मुलांची वेळ येऊ शकते वॅक्सिन देण्याची, आणि लहान मुलांना थोडं जपायला लागेल, कारण ते गर्दीत जाणार आहेत, शाळेत जाणार आहेत, आणि जसं मी म्हटलं, लस मोठ्यांना दिली की व्हायरस लहान मुलांमध्ये जाऊन तिथे पसरू शकतो. त्यामुळे लहान मुलांनी देखील सगळे नियम पाळणं, त्यांना तुम्ही हे समजावणं फार आवश्यक आहे. HIV पॉझिटिव्ह व्यक्ती मी लस घ्यावी का? रिसेंट CD4 किंवा व्हायरल लोड यांचा आणि लस घेण्या न घेण्याचा काही संबंध आहे का? गजानन कागलकर. हो गजानन, तुला तुझ्या पेशंटची काळजी आहे मला माहिती आहे. इम्युनो कॉम्प्रोमाइज पेशंटना जेव्हा आपल्याला लस द्यायची आहे तेव्हा त्यांचं CD4 करणं किंवा व्हायरल लोड करणं याच्या बाबतीमध्ये काही गाईडलाईन नाही आहे. जसं आपण म्हणतोय की आपण त्यांच्या बाबतीमध्ये लस देताना खूप काळजीपूर्वक देतो. कोवॅक्सिन आत्ता त्यांनी नाकारलं आहे, भविष्यामध्ये ते देण्यासाठी सांगू शकतात. कोविशिल्डमध्ये त्यांनी नाकारलेलं नाही आहे, पण हिस्ट्री नोट करा असं सांगितलेलं आहे, आणि त्याचं रिझन असं असणार आहे की त्यांच्यामध्ये इम्युनिटी ही कमी प्रमाणामध्ये डेव्हलप होईल. जेव्हा व्हायरल लोड जास्ती असेल तेव्हा CD4 काउंट कमी असणार, आणि तेव्हा शक्यता आहे की कमी प्रमाणात होईल. पण या व्यक्तींमध्ये कोविडचं इन्फेक्शन टाळण्याची जास्त गरज आहे, कारण जेव्हा त्यांच्या बॉडीमध्ये लाखो कॉपीज तयार होणार आहेत त्यावेळेला म्युटेशनचे चान्सेस जास्ती असू शकतात. त्यामुळं त्यांना तुम्ही जर लस देणार असाल तर ते योग्य आहे. Whether antibody titer is useful to avoid antigen antibody reaction in previously infected persons. अँटीबॉडी टायटर करण्याची आवश्यकता आहे का, आणि अँटीजेन अँटीबॉडी रिॲक्शन त्यांनी टाळता येऊ शकेल का, याच्या बाबतीमध्ये आपण जे टायटर करतो ते कशाच्या अगेन्स्ट आहे आपल्याला माहीत नाही आहे. आणि जेव्हा आपण त्या टायटर केल्याने आपल्या कुठल्याही निर्णयामध्ये किंवा ह्याच्यामध्ये काही फरक पडणार नाही आहे. त्यांनी फक्त तुम्हाला स्वतःला एवढंच समजू शकेल की आधी आपण आपल्याकडे अँटीबॉडीज होत्या का, होत्या तर किती होत्या, आणि माझ्या याच्यानंतर किती वाढल्या.
हे रेकमेंडेड गाईडलाईन नाही आहे. इट इज जस्ट फॉर युअर ओन इन्फॉर्मेशन. जर तुम्ही करणार असाल तर करू शकता. आणि अँटीजेन अँटीबॉडी रिॲक्शन जेव्हा होते त्याचा अर्थ फक्त एवढा होतो की त्यामुळं शक्यता आहे की तुम्हाला बूस्टर इफेक्ट मिळू शकेल जर तुम्ही ऑलरेडी इन्फेक्टेड असाल तर. एवढाच त्याचा फरक पडेल. एकदम 4 प्रश्न आहेत. Amidst new strain of COVID virus, how much help will this vaccine can provide? पहिला. बरं, मी टप्प्याटप्प्याने सांगते. न्यू स्ट्रेन व्हायरसमध्ये आता हे आता 2 प्रकारे होऊ शकतं. आत्तापर्यंत फायझर, मॉडर्ना, कोविशिल्ड आणि स्पुतनिक 5 ऑल दीज वॅक्सिन्स हॅव यूज्ड एस प्रोटीन. एस प्रोटीन मध्ये जेव्हा म्युटेशन असतं, व्हेन द म्युटेशन इज इन एस प्रोटीन अँड इन अ एक्सटेंट दॅट इट विल चेंज इट्स स्ट्रक्चर, त्यावेळेला हे वॅक्सिन्स पूर्णपणे लागू होणार नाहीत. आत्ता सध्या जो युकेचा स्ट्रेन आहे किंवा जे कॉमनली अवेलेबल स्ट्रेन आहेत, इट इज सेड दॅट the companies have said, no studies have been done, but they have said that because they are focusing on the whole protein, changes in small parts may not affect, more chances are there that it will be effective. But the African strain and I think the Brazil or Japan strain, these two strains are more infectious, as well as there are chances that they may elude the immune reaction. So in such cases, our additional layers, we are going to continue taking care, right? So additional layers will help us. Even if new strain is there, if the dose is very less, we will get protected. Now here the Covaxin has a slight advantage because the antibodies created will be against multiple antigen, or one or the other antigen will work. But again, unless it is a neutralizing antibody, and that will come only after they do the third phase study, and if they are going to test for it, we don't know what is the protocol, what they are going to test and everything. So if at all neutralizing antibodies are present for more than one antigen, then probably one vaccine will work. What is the possibility that this vaccine is free of fatal or long-term effects? No one apart from probably God can tell what is fatal and non-fatal. So fatality no one can guarantee. But the thing is, fatality with vaccine is very rarely seen. Now the cases of this Pfizer, they are occurring in a particular age group. For me as an epidemiologist, I am still not totally believing it, because only in 1 or 2 countries these things are being seen, and they are not all over the world. Otherwise, many countries have started their immunization with a person with 101 age, and they have giving it to the old age people home. So it is not a universal picture seen. So we have to still get the data and find out. So no one can guarantee, but obviously it will be more than 1 in 1 lakh or more than that will be the chances, because no one can say there is a 0 chance. And long term effect of vaccine, like I said, the infected cells are going to be removed. If you are taking Covaxin, obviously all the vaccine particles will be removed. So long term effect, whether it will be there, it is only seen afterwards. But they are using killed vaccine is an old technique, so you know that in killed vaccine there is no long term effect. For other vaccines, we just have to wait and see. What is the estimated period of protection of the vaccine? Now again we are learning that. Like I said, at present we are preventing severe disease and death for the immediate future. So usually for flu vaccines or such kind of vaccines, usually for months it is there. Now when it is seen for SARS-CoV-1 infections, the immunity for some people has been shown to be over years. So whether we will need boosters and at what frequency, that data will be generated, created, tested, trialed, and after that we will be told about that. There was one question related to that. When we don't know how whether it won't be, most probably lifelong immunity won't be there. It is very rare for airborne infections. Lifelong immunity only for few diseases like measles, it is there.
So for coronavirus or SARS viruses, lifelong immunity is very rare. So boosters will be there. Frequency we do not know. The question was, I am young. If I have to take booster again, why should I take now? I think I have explained that, how it is useful for young generation. When will a vaccine reach the common people and what cost? Cost, the Covaxin that has stated till now is 1000 rupees for over the counter private people. When it will reach depends on so many things, because we are part of uh, international collaboration. So we have to give some vaccines for poor countries, and we have to do this, give this to government also. So government will decide when it will be in private practice, and while sending in private practice, we have to be very careful about the fake vaccines also. So when that control will be given, that is not sure. And Rajesh, I am covering my first question, which I given slightly half answer. माझा पहिला प्रश्न होता की हे वॅक्सिन एवढ्या लवकर कसं आलं. लवकर का आलं हे मी सांगितलंच नाही. मी तुम्हाला सांगितलं की ती प्रोसेस कशी असते. ही प्रोसेस ॲनिमल स्टेज, फर्स्ट फेज, सेकंड फेज, थर्ड फेज एवढी असते, राईट. युजली ह्या प्रत्येक फेजच्या मध्ये काही ड्युरेशन, किती वेळ झाला आहे, काही ड्युरेशन असतं. प्रत्येक फेजच्या मध्ये काही वेळ जातो, कारण पहिलं संपल्यानंतर ते फंडिंग एजन्सीला सांगणार की बघा आमचं चांगलं झालं, आम्हाला फंड्स द्या, परमिशन्स घ्यायला लागणार. हे असे सगळे टप्पे असतात. किंवा सुरुवातीला अकॅडमिक रिसर्च करायला लागतो, असे सगळे टप्पे असतात. सो हे सगळे टप्पे आता गेले. सगळं इंटरनॅशनल कॉपरेशन होतं. एका ठिकाणी जर केसेस कमी सापडल्या ट्रायलसाठी, दुसऱ्या देशामध्ये घेऊ शकत होते. मल्टिपल कंट्रीजमध्ये ट्रायल झाल्या एकाच वेळेला. रॅप स्पीड प्रोजेक्ट होता, ज्याच्यामध्ये वार्प स्पीड प्रोजेक्ट होता, ज्याच्यामध्ये त्यांनी काय केलं की फर्स्ट आणि सेकंड फेज एकाच वेळेला सुरू केली. ऑलरेडी आपल्याकडे SARS-CoV-1च्या वॅक्सिनचा पूर्ण सेटअप तयार होता. त्याच्यामध्ये फक्त आपल्याला एस प्रोटीन बदलायला लागलं. एस प्रोटीन आपल्याला लगेच पहिल्या आठवड्यामध्ये मिळालं होतं, चायनामधनं टाकलं होतं पूर्ण जिनोम. तर आपल्याला लगेच व्हायरसबद्दल माहिती कळली, त्याचं एस प्रोटीन आपण लगेच टाकलं आणि आपण इंटरनॅशनल कोलॅबोरेशन केलं. सगळ्या स्टेजेस एका शेजारी एक, म्हणजे पहिली आणि दुसरी स्टेज सायमल्टेनियसली चालू ठेवली. आणि जेव्हा खूप केसेस होत होत्या त्यावेळेला व्हॉलेंटियर्स पण पटपट मिळाले, आणि केसेस होत असल्यामुळे पटापट ते जो काही त्यांचा कट ऑफ होता तो पण झाला, आणि त्यामुळं लवकर आपण ट्रायल पण संपवू शकलो. सगळ्यात महत्त्वाचं, सगळं झाल्यानंतर परमिशन नंतर कंपनी वॅक्सिन तयार करते, पण सरकारने प्री बुक केलं आणि त्यामुळं कंपन्यांनी सुद्धा ऑलरेडी प्रॉडक्ट तयार करून ठेवलं. त्यामुळं परमिशन मिळाली की दुसऱ्या दिवशी वॅक्सिन आपल्यापर्यंत पोहोचू शकलं. त्यामुळं जिथे जिथे वेळ वाचवणं शक्य होतं, व्हाईट स्पेस जे असतो तो सगळा वेळ वाचवण्यात आला. त्यामुळे लवकर आलं. Should not we wait for few time to complete study of side effect of the vaccine, as if a life goes due to vaccine instead of corona, it will be a huge loss. मला वाटतं ह्याचं उत्तर मी दिलेलं आहे की साईड इफेक्ट आपण ऑलरेडी स्टडी केलेले आहेत. आणि मला वाटतं की आता जर काही क्वेश्चन्स राहिले असतील तर बराच वेळ झाला आहे, ते आपण कमेंट्समध्ये टाकूया आणि त्याची उत्तरं देऊया नंतर. मेजॉरिटी झालेले आहेत. आत्ता पटकन काही लास्ट हे येत. Secondly, should not its emergency use be restricted to healthcare workers who are treating corona patients? That is what we are doing actually. Restricted to healthcare workers. हां, सध्या डोस कमी असल्यामुळं ते हाय रिस्क विल गेट द प्रायोरिटी. दॅट इज द थिंग. ज्याला मृत्यूचा धोका जास्ती आहे त्याला पहिल्यांदा वॅक्सिन मिळणार. ओके. सो मला वाटतं की तुमच्या मनातल्या प्रश्नांना उत्तरं मिळाली असतील, आणि ह्या माहितीचा वापर करून वॅक्सिन घ्यायचं नाही घ्यायचं ह्याच्याबद्दल तुम्ही निर्णय घेऊ शकाल. अजूनही तुम्हाला काही प्रश्न असतील तुम्ही कमेंट्समध्ये जरूर लिहा. या व्हिडिओच्या कमेंटमध्ये लिहा, आपल्या ग्रुपमधल्या पोस्टमधल्या कमेंटमध्ये लिहा, यूट्यूबमध्ये जे व्हिडिओचा लिंक आहे त्याच्या कमेंट्समध्ये लिहा. जर तुम्ही कॉलेजशी रिलेटेड असाल तर आपण पुन्हा काहीतरी सेशन घ्यायचं असेल घेऊ शकता, किंवा मला विचारू शकता, किंवा इतर कुणाकडनं तुम्ही माहिती क्रॉस चेक करू शकता. माहिती घ्या, योग्य माहिती घ्या. आणि हां, सगळ्यात महत्त्वाचं, या वॅक्सिननी स्टेरिलिटी येत नाही, या वॅक्सिननी बायकांना मिशी येत नाही, या वॅक्सिननी प्लासेंटामध्ये इफेक्ट होण्याचे चान्सेस फार कमी आहेत. आपण त्याचा कॉज काय असू शकेल, कसं असू शकेल ह्याचा विचार करूया. व्हॉट्सॲप फॉरवर्ड आले तर ते क्रॉस चेक करूया. इन्फोडेमिकला फाईट करणं फार आवश्यक आहे.
माहिती योग्य ठिकाणापासून घ्या आणि कुठलीही शंका असेल त्याच्याबद्दल प्रश्न विचारा, माहिती घ्या आणि निर्णय घेताना माहितीवर बेस्ड घ्या. आपल्याला धोका किती आहे, बेनिफिट किती आहे ह्याच्याशी रिलेटेड घ्या. आणि हे प्लीज लक्षात ठेवा की आत्ता आपल्याकडं केसेस कमी दिसत आहेत. सेकंड वेव्ह आपण वाट बघतोय पण अजून आलेली नाही आहे. पण अजूनही आपण खात्रीशीरपणे म्हणू शकत नाही की सेकंड वेव्ह येणार नाही. अजून 1-2 महिन्यानंतर एखादी आपण म्हणू शकू. तर आता जर आपल्याला सरकार देत असेल तर त्यावेळेला काय करायचं हा विचारपूर्वक निर्णय घ्या आणि ऑल द बेस्ट. थँक्यू.